guys, welcome to this amazing basics of stock market video. माझं नाव स्वप्नील फडतरे, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ स्टॉकवाईज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. सी माझा या फील्डमध्ये एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर 2013 मध्ये MBA करत असताना आमच्या कॉलेजचे डीन मार्केटमध्ये ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट करायचे. तेव्हा आम्हाला मार्केटबद्दल थोडासा अवेअरनेस आला. मग आता आमच्या कॉलेज पासून जवळच एंजल ब्रोकिंगचं हेड ऑफिस होतं. तिथं जस्ट आम्ही शिकायला म्हणून ग्रुपने गेलो. ग्रुपने गेल्यावर तिथं कळालं की आम्हाला या फील्डमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर NISM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट यांचे काही मॉडेल्स आहेत. त्यातले काही ठराविक मॉडेल्स तुमचे क्लिअर लागतात जर तुम्हाला ह्या फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर. मग ग्रुपने गेलो होतो. ग्रुपमधून माझी एक्झाम क्लिअर झाली. मग आम्हाला एंजल कडूनच जॉबची ऑफर आली. काय तर ऍज अ ऍडवायझर क्लायंटची डेली ट्रेड करणं, क्लायंटला प्रॉपर कंपनीचा रिसर्च देणं, ऍडवायझरी देणं, त्यांच्याकडून रिस्क मॅनेज करून घेणं. मग 2013 ते 2019 एंजल टू मोतीलाल ओसवाल, देन कार्वी स्टॉक ब्रोकिंग, त्याच्यानंतर मोनास नेटवर्क कॅपिटल लिमिटेड, देन इंडिया निवेश, असा आमचा जॉबचा प्रवास राहिला. तोपर्यंत 2019 पर्यंत मी ज्या क्लायंटला सर्व्हिस देत होतो त्यांचा टोटल AUM झाला होता 80 CR प्लस. फायनली 2019 मध्ये स्टॉकवाईज इंडिया नावाची आम्ही कंपनी स्टार्ट केली. तेव्हापर्यंत कंपनी 80 CR प्लस फंड मॅनेज करत होती. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके, मेन ब्रांच आहे पुणे ब्रांच. देन 2022 जानेवारी 2022 मध्ये सेकंड ब्रांच बारामती सुरू झाली. आता कंपनी 600 प्लस ऍक्टिव्ह क्लायंट्स मॅनेज करते आणि टोटल AUM आहे 120 करोड प्लस. ठीक आहे. कंपनी टोटल 3 डिपार्टमेंट्स मध्ये काम करते. स्टॉक वाईज एज्युकेशन डिपार्टमेंट आहे जिथे आम्ही क्लायंटला प्रॉपर एज्युकेट करतो. देन आमचं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे मेन डिपार्टमेंट आहे. देन थर्ड डिपार्टमेंट आहे म्युच्युअल फंड अँड इन्शुरन्स, म्हणजेच स्टॉक वाईज वेल्थ नावाचं आमचं तिसरं डिपार्टमेंट आहे. इथं प्रॉपर क्लायंटसाठी प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग, म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स, वेल्थ बिल्ड करायचं काम या डिपार्टमेंट कडून केलं जातं. ठीक आहे. ओके, आपण जे काही स्टॉक मार्केट बघणार आहोत ते अगदी बेसिक पासून बघणार आहे. ठीक आहे. बेसिक्स पासून म्हणजे अगदी स्टॉक मार्केटमध्ये कंपनीज का लिस्ट होतात, काय येतात, त्याची प्रोसेस काय, इथं पासून आपण सगळं बघणार आहोत. ठीक आहे. इक्विटी मार्केट म्हणजे कंपनीचे शेअर्स. देन आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह मार्केट. बघा आता डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येतं फ्युचर्स आणि ऑप्शन्स. 2001 सालपर्यंत फक्त आणि फक्त इक्विटी मार्केट होतं. इक्विटी मार्केट म्हणजे कंपन्यांचे शेअर्स बाय करणे. जो वाढला तर तुमचा प्रॉफिट आहे, खाली आला तर तुमचा लॉस आहे. बरोबर. समजा 2001 पूर्वीचं आपण मार्केट बघू. समजा मला HDFC बँक, आपण एक्झाम्पल घेतोय, HDFC बँक मला बुलिश जाईल असं वाटतंय. बरोबर, म्हणजे वर जाईल असं वाटतंय. मी काय करेल, HDFC बँकचा शेअर इक्विटीमध्ये बाय करेल. आता वर गेला तर माझा प्रॉफिट आहे, पण समजा मी शेअर बाय केला आणि होल्ड केला. ठीक आहे. आणि रात्रीत काही HDFC बँकची खराब न्यूज आली, जे की आपल्या हातात अजिबात नाहीये. मग ते मॅनेजमेंट इश्यू असेल किंवा प्रॉफिट लॉस, म्हणजे त्याला आपण फंडामेंटल इश्यू म्हणू. ठीक आहे. असा काही इश्यू झाला आणि रात्रीत काही खराब न्यूज आल्यामुळे HDFC बँक सपोज 5% पडला, डाऊन आला. आता मी इक्विटीमध्ये बाय केलाय, माझ्याकडे दुसरा कसलाही पर्याय नाहीये. म्हणजे माझ्याकडे फक्त 2 पर्याय आहेत. एक तर तो खाली आलाय, मला लॉस आहे, तर मला होल्ड करावा लागेल जोपर्यंत रिकवर होत नाही तोपर्यंत. अदरवाईज दुसरा ऑप्शन काय आहे, लॉस बुक करा. बरोबर. आता मग सेबीनं 2001 साली फ्युचर्स आणि ऑप्शन्स लॉन्च केलं. ठीक आहे. तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह मार्केट का लॉन्च केलंय हे जर समजलं तर तुमच्याकडून सट्टा होणार नाहीये. अर्धवट नॉलेज सगळ्यात घातक असतं. रिटेल लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये, की त्यांना ऑप्शन्स, म्हणजे स्टॉक मार्केट म्हणलं की ऑप्शन्स हे जास्त माहिती आहे. CEP 9:15 पासून सुरू होतात CEP करायला. का पण त्यांचे पण काही चूक नाहीये. तुम्ही फेसबुक, इंस्टा, सोशल मीडिया ओपन केला तर तुम्हाला फक्त तेच दिसतं, मोठे मोठे प्रॉफिट दिसतं, बॅकग्राऊंड म्युझिक असं असतं की त्यातून माणूस मोटिवेटच होतो. आणि मोटिवेट झाला की त्याला मार्केटमध्ये रिस्क काही समजतच नाही, जोपर्यंत अकाउंट झिरो होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि लालच आलेलं असतं. आणि मार्केट म्हणजे काही का रात्रीत लाखाचे 12 लाख करायचा पर्याय अजिबात नाहीये. तुम्हाला जर हे कळलं ना ऍक्च्युअल मार्केट का लॉन्च केलेलं आहे, फ्युचर ऑप्शन्स का आणलं, तर तुमच्याकडून सट्टा होणार नाहीये. ठीक आहे. देन आपण बघणार आहोत टेक्निकल अनालिसिस.
टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण काय बघतो तर चार्ट चार्ट अनालिसिस करतो आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये, म्हणजेच प्राइस ऍक्शन बघतो. टेक्निकल अनालिसिस बघताना आपण अगदी बेसिक पासून, म्हणजे कॅन्डल कशी तयार होते, कॅन्डलचा कलर कसा ठरतो, इथपासून ते अगदी फिबोनाची पर्यंत बघणार आहोत, म्हणजे एकदम ऍडव्हान्स टेक्निक पर्यंत बघणार आहेत. हे जे काही बघताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एकच काम करायचंय, म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. टेक्निकल अनालिसिस हा प्युअर प्रॅक्टिसचा भाग आहे. समजायला खूप सोपं आहे, आपण खूप इझी लँग्वेज मध्ये बघणार आहोत, ठीक आहे, आणि खूप प्रॅक्टिकली बघणार आहे आपण सगळं. पण तुम्हाला ह्याच्यावर फक्त प्रॅक्टिस करायची आहे. टेक्निकल अनालिसिस मध्ये सिम्पली मी सांगतो काय बघणार आहोत आपण तर, जो भाजी मार्केटमध्ये रूल असतो ना, डिमांड सप्लायचा, मागणी पुरवठ्याचा, आपण तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये हा रूल शिकला असाल. एखाद्या वस्तूची किंमत कधी वाढते, जेव्हा त्या वस्तूची मागणी वाढते तेव्हा. आणि समजा भाजी मार्केटमध्ये कांदा खूप प्रमाणात आला तर त्याची किंमत खूप जास्त पडते. पण जर कांद्याचं शॉर्टेज आलं मार्केटमध्ये तर खूप जास्त प्राइस वाढते, बरोबर. सेम हाच रूल आपण स्टॉक मार्केटमध्ये बघतो. पूर्ण मार्केट हे चालतं डिमांड आणि सप्लायवर. मग टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण कसलं अनालिसिस करतो तर, प्राइस ऍक्शन म्हणतो आपण त्याला, की कुठली लेवल, म्हणजे आपण लेवल शोधतो जिथं डिमांड जास्त असेल आणि एक अशी लेवल जिथं सप्लाय जास्त असेल. हे सगळं शोधताना आपण कमीत कमी 8 ते 9 कन्फर्मेशन शोधतो. ठीक आहे, हे कन्फर्मेशन कसे शोधायचे आपण पूर्ण टेक्निकल अनालिसिस मध्ये बघणार आहोत. देन आपण बघणार आहे मोबाईल ऍप. आता तुम्ही म्हणाला मोबाईल ऍप का महत्वाचं आहे तर, फक्त बाय सेल करणं म्हणजे मोबाईल ऍप अजिबात नाहीये. बाय सेल कुणीही करू शकतं, खूप इझी असतं. पण तुम्हाला सगळं मार्केट हे, म्हणजे सगळ्या न्यूज असतील, सगळी प्राइस ऍक्शन असेल, ऑप्शन चेन असेल, जे आपण पुढे बघणार आहे. मार्केटमध्ये न्यूज असतात बघा, 12 महिने जे मार्केट असतं ना, त्यातलं 8 महिने मार्केट प्युअर प्राइस ऍक्शन फॉलो करतं. हे माझ्या स्टडीनुसार सांगतोय. आणि राहिलेले 4 महिने मार्केट काय करतं, न्यूज बेस वाढताना पडतं. मग एखादी न्यूज मार्केटमध्ये, आज एखादी न्यूज आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या वेल नोन और स्टॉक, सॉरी, वेटेज जास्त असणाऱ्या कंपनीचा रिझल्ट आहे, ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल चला रिलायन्सचा रिझल्ट आहे. आज दुपारी 12 वाजता रिलायन्सचा क्वार्टरली रिझल्ट लागणार आहे. आणि तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताय, ठीक आहे. आता निफ्टीमध्ये ट्रेड करताय, तुमचं प्राइस ऍक्शन समजा खूप परफेक्ट आहे, तुम्ही प्राइस ऍक्शन वाईज बरोबर निफ्टी बुलिश व्यू ठेवून बाय केली. पण थोड्या वेळाने काय झालं, रिलायन्सचा रिझल्ट लागला. आता तुम्हाला जर आधीच माहित असेल की अर्ध्या तासानंतर रिलायन्स या कंपनीचं काहीतरी न्यूज आहे, XYZ काही न्यूज असू द्या, पण तुम्हाला आधीच माहित आहे, किंवा काहीतरी मार्केटमध्ये इव्हेंट आहे, मग आपल्या इंडियन मार्केटमध्ये किंवा ग्लोबल मार्केटमध्ये काहीतरी इव्हेंट आहे, काहीतरी न्यूज आहे, ज्या न्यूजचा इम्पॅक्ट हा तुमच्या पोझिशनवर, म्हणजेच पूर्ण मार्केटवर होणार असेल, आणि मार्केटवर झाला की तुमच्या पोझिशनवर पण त्याचा इम्पॅक्ट होणार असेल. तर ह्या सगळ्या न्यूज तुम्हाला एकाच मोबाईल ऍपमध्ये बघता आल्या पाहिजे. आपण पूर्ण महिन्यामध्ये कुठल्या तारखेला किती वाजता काय न्यूज आहे, त्याचा इम्पॅक्ट कुठल्या सेक्टरवर होईल, कुठल्या स्टॉकवर होईल, मग तुमच्या पोझिशनवर काय त्याचा इम्पॅक्ट होईल, हे सगळं तुम्हाला आधीच माहित लागतं. हे सगळं आपण मोबाईल ऍपमध्ये बघणार आहोत. मोबाईल ऍपमध्ये एखादा शेअर बाय कसा करायचा, त्याच्यामध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा, खूप बेसिक गोष्टीपासून बघणार आहोत. बाय केल्यानंतर तुम्ही जर बिझी असाल तर ऑटोमॅटिक स्टॉप लॉस ट्रेल झाला पाहिजे, ऑटोमॅटिक तुमचा स्टॉप लॉस वर आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मोबाईल ऍपमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. देन आपण बघणार आहोत ऑप्शन स्ट्रॅटेजीज. आता ऑप्शन स्ट्रॅटेजीज कोणासाठी आहेत? तर ज्यांना मार्केटमध्ये नेकेड पोझिशन नाही बनवायची. म्हणजेच काय, तुम्हाला नेकेड पोझिशन म्हणजे सिंपल सांगतो, की समजा तुम्हाला निफ्टी बुलिश वाटते, ठीक आहे, आणि तुम्ही निफ्टी बाय केली, याला आपण आता नेकेड पोझिशन म्हणतोय. म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये रिस्क अनलिमिटेड आहे, बरोबर का. तुम्ही निफ्टी बाय केली, निफ्टी म्हणजे काय हे सुद्धा आपण पुढे बेसिक पासून बघणार आहे खूप. सपोज तुम्ही, चला एक्झाम्पल दुसरं घेऊ आपण, सपोज तुम्ही टीसीएस, तुमचा बुलिश व्यू आहे, टीसीएस तुम्हाला वर जायला असं वाटतं, तुम्ही टीसीएस बाय केला. मग तो इक्विटी असो, फ्युचर असो, ऑप्शन्स असो, तुम्ही बाय केला. आता तुम्ही बाय केला आणि कॅरी केला, रात्री काही खराब न्यूज आली तर तुमचा अनलिमिटेड लॉस होऊ शकतो, बरोबर. मग ज्यांना अनलिमिटेड लॉस नकोय, किंवा ज्यांना बाय करायच्या आधी माहित पाहिजे की मला मॅक्झिमम मार्केट कितीही पडलं तरी माझा मॅक्झिमम लॉस किती होणार आहे, यांनी काय करायचंय तर ऑप्शन स्ट्रॅटेजीज करायचे. मग आता ऑप्शन स्ट्रॅटेजीज बघताना
आपण आधी रिस्क ठरवतो आणि मग स्ट्रॅटेजीज करतो. ठीक आहे. ऑप्शन स्ट्रॅटेजीज मध्ये स्ट्रॅटेजीज करताना आपण पहिली सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी बघणार आहे. आम्ही आमच्या क्लायंटला मंथली बेसिसवर ज्या स्ट्रॅटेजीज देतो, ज्या स्ट्रॅटेजीज करतो, त्या आपण बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण ह्याच्या आधीच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज बघणार आहोत. कुठल्या स्ट्रॅटेजीला किती प्रॉफिट बुक झाला, रिस्क किती राहिली, हे सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली बघणार आहेत. त्याच्यानंतर आपण एक स्ट्रॅटेजी बघणार आहे महत्वाची, एफ-आय-एस लोकांची. मार्केटमध्ये जे एफ-आय-एस लोक असतात ना, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, ही लोक मार्केटमध्ये अशी काही स्ट्रॅटेजी बनवतात जेणेकरून त्यांना मार्केट, बघा मार्केटमध्ये मॅक्झिमम काय होणार आहे, मार्केट वर जाणार आहे, मार्केट पडणार आहे, और मार्केट साइडवेज राहणार आहे, म्हणजे तिथंच राहणार आहे. एफ-आय-एस लोक अशी काही स्ट्रॅटेजी करतात, त्यांना मार्केट पडलं तरी लॉस होत नाही, मार्केट वाढलं तरी लॉस होत नाही, आणि मार्केट तिथं राहिलं तरी लॉस होत नाही. आता ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आपण पुढे प्रॅक्टिकली बघणार आहोत. ठीक आहे. एफ-आय-एस लोक, त्यांचे एक गोल्डन रूल आहे बघा, खूप महत्वाचं आहे. ऑलवेज गुड टू मेक लेस मनी रादर दॅन लूज अ ह्यूज मनी. हे लोक काय करतात, कमी कमवतात पण सस्टेन कमवतात. हे अशा काय स्ट्रॅटेजी करतात, मग ती स्ट्रॅटेजी प्रॅक्टिकली आपण करून बघणार आहे. ह्याच्या आधी आपण जे काही केले स्ट्रॅटेजी, ते आपण बॅक टेस्टेड, म्हणजे आपण ज्या काही केले त्याचं प्रॉफिट लॉस सगळं बघणार आहोत. ठीक आहे. देन आपण बघणार आहोत बुलिश व्यू असेल तर कुठली स्ट्रॅटेजीज करायची, बिअरिश व्यू असेल तर कुठली स्ट्रॅटेजी करायची, खराब मार्केट आहे कुठली स्ट्रॅटेजी करायची, सगळं म्हणजे साइडवेज मार्केट असेल तर कुठली स्ट्रॅटेजी करायची. स्ट्रॅटेजीज खूप साऱ्या आहेत, पण आपला व्ह्यू काय आहे त्याच्यावरून ठरतं की कुठली स्ट्रॅटेजी करायची. सगळ्या स्ट्रॅटेजी आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. देन आपण बघणार आहोत ऑप्शन चेन. आता ज्यांनी ज्यांनी ऑप्शन ट्रेडिंग केले त्यांना हे माहित असेल ऑप्शन चेन कशी काम करते. आपण सगळं बेसिक पासून बघणार आहे. ऑप्शन चेन म्हणजे काय बघा, ऑप्शन चेन मध्ये आता काय हे आपण पुढे डीप मध्ये बघणारच आहोत. मी थोडक्यात सांगतो. ऑप्शन चेन मध्ये आपण एफ-आय-एस लोकांचा व्ह्यू क्लिअर करतो. ठीक आहे. एफ-आय-एस लोकांनी अशा काही पोझिशन बनवलेल्या असतात जेणेकरून मार्केटमध्ये तुम्हाला दोन झोन भेटतात. म्हणजे मार्केट मॅक्झिमम अपसाइड कुठं जाईल, मॅक्झिमम डाऊन साइड कुठं जाईल. तिथं गेल्यावर तो ब्रेक करेल की तिथून सेलिंग प्रेशर होईल. ठीक आहे. किंवा मॅक्झिमम आज खाली आला तर सपोर्ट कुठंपर्यंत गेले, म्हणजे दोन झोन तुम्हाला भेटतात. हे खूप महत्वाचं आहे. आपण ट्रेडिंग करताना 2 नंबरला ऑप्शन चेनचं कन्फर्मेशन घेतो. समजतंय? खूप महत्वाचं ऑप्शन चेन. ऍज अ ट्रेडर तुम्हाला ऑप्शन चेन समजलीच पाहिजे. ठीक आहे. देन आपण बघणार आहे फंडामेंटल अनालिसिस. बघा मार्केटमध्ये आय थिंक 6,000 प्लस कंपनीज लिस्टेड आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये पेनी स्टॉक्स पण आहेत भरपूर. तुम्हाला एखादा स्टॉक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचा आहे तर त्याचं फंडामेंटल तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे. फंडामेंटल अनालिसिस काय सांगतं, तर कुठला स्टॉक बाय करायचा. तुम्हाला बघा, एक मोठ्यात मोठा फंड मॅनेजर सुद्धा 40 ते 50 स्टॉक पोर्टफोलिओसाठी किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी सिलेक्ट करेल. आपल्याला ऍज अ फ्रेशर 10 ते 12 मॅक्झिमम स्टॉक्स ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचे, पण ते फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजेत. फंडामेंटल अनालिसिस करताना आपण ना खूप डीप मध्ये बघणार आहोत. अगदी मॅनेजमेंट अनालिसिस करणार आहोत. मॅनेजमेंट मध्ये खूप डीप मध्ये आपण बघणार आहे. आपण पुढेच बघू बेसिक पासून सगळं. फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण रेशोज बघणार आहोत. मॅनेजमेंट अनालिसिस झाल्यानंतर आपण रेशोज बघतो. तुम्हाला कंपनीचा बॅलन्स शीट वाचता आलं पाहिजे, तुम्हाला कंपनीचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट वाचता आलं पाहिजे, तुम्हाला कंपनीचा जो क्वार्टरली रिझल्ट लागतो तो वाचता आला पाहिजे. रिझल्ट बेस्ड कंपनी स्ट्रॉंग खराब, हे सगळ्या गोष्टीचं अनालिसिस तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस मध्ये करता आलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे. कारण एखादा स्टॉक जर तुम्हाला लॉंग टर्म ठेवायचा आहे तर मग तुम्हाला मॅनेजमेंट कसं आहे, कंपनीची ग्रोथ कशी आहे, कंपनी सिंपल आपल्या भाषेत सांगतो, कंपनीची ग्रोथ व्यवस्थित चालू आहे का, हे सगळं तुम्हाला फंडामेंटली समजलं पाहिजे. ठीक आहे. देन आपण बघणार आहे म्युच्युअल फंड. आता बघा, ट्रेडिंगचा आणि म्युच्युअल फंडचा काय संबंध आहे, पण तरी आम्ही हा टॉपिक का सिलेबस मध्ये ठेवलेला आहे, आमच्याकडं 80% प्लस, ऑलमोस्ट 80% प्लस क्लायंट्स आर नॉन मराठी क्लायंट्स. ठीक आहे. त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग खूप असं असतं. आता म्युच्युअल फंड मध्ये आपण ट्रेडिंगशी रिलेटेड नाहीये, पण हा तुमच्या भविष्याशी रिलेटेड आहे.
म्हणून आपण हा खूप डीप मध्ये बघणार आहोत. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे, म्युच्युअल फंड रिटर्न कसं देतं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो आपण त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये आपलं टार्गेट ठरवायचं असतं. सिंपल सांगतो बघा, मराठी माणसाला रिटायरमेंट नंतर सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क असतो. एखादा मोठा खर्च आला की सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क असतो की आता काय. मग दोन पर्याय असतात त्याच्यासमोर. एक तर आहे ती प्रॉपर्टी विकणं, अदरवाईज त्याच्यावर लोन करणं. ह्या गोष्टी आम्ही खूप जवळून पाहिलेल्या आहेत क्लायंटच्या, भरपूर क्लायंटच्या आम्ही बघत असतो. आम्ही जे फायनान्शियल जे प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करतात त्यांचं पण फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन पाहिलेलं असतं, आणि जे करत नाहीत त्यांचं पण पुढचे सिच्युएशन प्रॉब्लेम्स बघत असतो. हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे पुढं होऊ नयेत म्हणून आम्ही एक आर्थिक साक्षरता म्हणून म्युच्युअल फंड्स आणि मनी मॅनेजमेंट, ठीक आहे, ह्याच्यामध्ये हा सिलेबस ऍड केलेला आहे. आपण खूप डीप मध्ये पुढे बघणार आहोत. म्हणजेच काय, सिंपल सांगतो, तुम्हाला लहान मुलगा मुलगी आहे त्याचं पुढचं एज्युकेशनचं प्लॅनिंग, त्यात एज्युकेशनच्या खर्चाचं प्लॅनिंग, मुलगी असेल मुलगा असेल लग्नाचं प्लॅनिंग, किंवा पुढचा जो काय खर्च असेल, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग आलं त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला 10 वर्षात रिटायर व्हायचंय, 10 वर्षांनी रिटायर झाला तर लाईफ टाईम तुम्हाला एक मंथली इन्कम आला पाहिजे, ठीक आहे. हा सगळा जर आत्ता म्हणजे जर तेव्हा प्रॉब्लेम फेस नसतील करायचं तर तुम्हाला आत्ताच पूर्ण प्लॅनिंग करावं लागतं. हे सगळं आपण म्युच्युअल फंड मध्ये बघणार आहोत, ठीक आहे. आणि मनी मॅनेजमेंट मध्ये आपण तेच बघणार आहोत की अगदी तुम्ही इन्शुरन्स घ्यायचा की नाही घ्यायचा, घ्यायचा तर कुठला घ्यायचा. तुमचं इमर्जन्सी फंड पासून तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिसीज पासून सगळ्या गोष्टी, हा मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशाचं नियोजन कसं करायचं, तुमचा इन्कम, तुमचा एक्सपेन्सेस, तुमचा खर्च कसा मेंटेन ठेवायचा, इन्कम वाढला तर खर्चावर कंट्रोल कसं ठेवायचं, एवढ्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपण मनी मॅनेजमेंट टॉपिक मध्ये बघणार आहोत, ठीक आहे. आता बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जे काही बघणार आहोत, ऍज अ ट्रेडर पर्स्पेक्टिव्ह मी तुम्हाला सांगतोय, याला आपण फक्त आणि फक्त 50% महत्व देतो, ठीक आहे. राहिलेलं 50% महत्वाचं काय आहे, तर रिस्क मॅनेजमेंट सिस्टम. मी एकदम सिंपल भाषेत सांगतो, जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो केलं तर तुम्ही महिन्याच्या शेवटी 10 ट्रेड केलेले असतील, महिन्याच्या किंवा दिवसाच्या शेवटी 10 ट्रेड टोटल केलेले असतील. जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करताय, तुम्ही फक्त आणि फक्त 40% जरी अॅक्युरसी मेंटेन केली, किती, फक्त 40% जरी अॅक्युरसी मेंटेन केली, तरी तुम्ही खूप चांगल्या प्रॉफिट मध्ये शिल्लक राहू शकता, म्हणजे खूप चांगला प्रॉफिट शिल्लक राहू शकता. पण जर समजा तुमची अॅक्युरसी 90% आहे, तुम्हाला टेक्निकल अनालिसिस खूप चांगलं जमतंय, पण तुमची अॅक्युरसी एवढं सगळं करून तुमची अॅक्युरसी 90% तुम्ही मेंटेन करताय, पण तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट जमत नाहीये. रिस्क मॅनेजमेंट मध्ये आपण सायकोलॉजी बघतो. सायकोलॉजी बघा, ट्रेडिंग म्हणजे 50%, मी मानतो 50% रिस्क मॅनेजमेंट सायकोलॉजीचा गेम आहे. आता जर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट जमत नाहीये ना, तर तुमची 90% अॅक्युरेसी सुद्धा काही कामाची नाहीये. एक ट्रेड म्हणजे तुम्ही सकाळपासून समजा 1000, 2000, 5000, 10,000 बुक करताय, एक ट्रेड काय होतो, सगळं तुमचं प्रॉफिट घेऊन जातो. तो प्रॉफिट तर घेऊन जातोच, नंतर जे सायकोलॉजी खराब होते त्याच्यामुळे तुम्ही अजून लॉस मध्ये जाता. म्हणजे जर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट नाही जमलं तर नाही जमलं तर 90% अॅक्युरेसी सुद्धा काही कामाचे नाही. मी तुम्हाला आमचं ट्रेडिंग दाखवतो बघा. जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केलं, जास्त सेकंद, सी, आपण जे रिस्क मॅनेजमेंट करतो, आता हा एप्रिल टू 1 जून, 1 जुलै म्हणजे 3 महिन्याचा पेंडेल ओपन आहे. जर तुम्ही प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला खूप खूप चांगला प्रॉफिट शिल्लक राहतो बघा. आता हे आपण खूप डीप मध्ये बघू. त्याच्यावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. वॉरेन बफेट तुम्हाला माहित असतील. वॉरेन बफेट ना मागच्या 6 महिन्यापूर्वी एका स्टॉक मध्ये, पेटीएम मध्ये, ऑलमोस्ट 850 करोडचा लॉस बुक केला, ठीक आहे. त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, वॉरेन बफेट चे डिसिजन चुकू शकतात, तर आपले पण चुकणार आहेत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, वॉरेन बफेट एक व्हॅल्यू इन्व्हेस्टर आहे, इक्विटी इन्व्हेस्टर आहेत. ते आपल्यासारखं सीईबी करतच नाहीत. त्यांची अॅक्युरसी ते स्वतः सांगतात की माझी 70% मार्केटमध्ये अॅक्युरसी आहे, आणि आपण काय करतो, 100% अॅक्युरसी ठेवायला जातो. अजिबात नाहीये कोणाची, टेलिग्राम सोडत.
ठीक आहे. पण वॉरेन बफेट सांगतात की माझे 70% अॅक्युरसी आहे. म्हणजे त्यांचे डिसिजन चुकतात, आपले पण चुकणार आहेत. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता जे काय P&L दाखवलं त्याच्यामध्ये लॉस पण आहेत, पण महिन्याच्या शेवटी तुम्ही प्रॉफिट मध्येच शिल्लक राहणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर रिस्क मॅनेजमेंट आमचं बघितलं आणि तुम्ही 4 महिन्याचं जरी प्रॉफिट लॉस बघितलं ना, तुम्हाला शेवटी प्रॉफिट दिसणार आहे. का तर आपण तिथं प्रॉपर रिस्क मॅनेज करतो. खूप महत्वाचं आहे बघा. तुम्ही जर तुमचं टेक्निकल कितीही परफेक्ट असलं आणि तुम्ही टेक्निकल वाईज ट्रेड करताय, पण अचानक एखादी खराब न्यूज येते किंवा चांगली न्यूज येते, तिथं प्राइस ऍक्शन काम करत नाही. का? कारण प्राइस ऍक्शन फॉलो कोण करतं? ट्रेडर्स करतात. पण एखादी जर काय खराब न्यूज आली, तर जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत, जे की दिवसभर ऍक्टिव्ह नसतात, पण एखादी काही खराब न्यूज आली तर ते ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होतात. जर काही खराब न्यूज आली तर ते काय करतात? फंड विड्रॉ करायला जातात, म्हणजे सेलिंग प्रेशर देतात. किंवा चांगली न्यूज आली तर ऑटोमॅटिक बाईंग प्रेशर येतो. इथं ते थोडीच चार्ट बघून बाय सेल करणार आहेत. ते काय करतात? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, थोडा फंड विड्रॉ करतील और चांगली न्यूज आली तर अजून पैसे टाकतील. मग इथं चार्ट काम करत नाहीत. मग तुम्ही कितीही परफेक्ट टेक्निकल अनालिसिस वाईज बाय केला असेल, तुमचा चार्ट काम करणार नाही. मग तुमच्या हातात फक्त आणि फक्त एक गोष्ट असते, ते म्हणजे रिस्क मॅनेज करणं. ही कशी करायची, रिस्क मॅनेजमेंट नुसार सायकोलॉजी कशी बिल्ड करायची, महिन्याच्या शेवटी वर्षाच्या शेवटी तुम्ही कसं प्रॉफिट मध्ये राहायला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. हे आपण खूप प्रॅक्टिकली बघणार आहोत. ठीक आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझं मार्केट हे लाईफ टाइम आहे. म्हणजे तुम्ही अगदी म्हणजे अगदी म्हातारपणी बेडवर झोपला असाल ना, फक्त 2 बोटं चालू असतील, तुम्ही तरी तुम्ही ट्रेड घेऊ शकता, तरी तुम्ही ट्रेडिंग करू शकता. पण जर तुमचा अर्धवट नॉलेजनं पैसा संपला, ठीक आहे, पैसा आपल्याकडे लिमिटेड आहे, मार्केट हे लाईफ टाइम आहे, पण पैसा लिमिटेड आहे प्रत्येकाकडे, बरोबर. एकदा का पैसा संपला किंवा खूप हेवी लॉस झाला, तर एकदा सायकोलॉजी खराब झाली, त्यानंतर मग कितीही तुम्हाला चांगलं नॉलेज होऊ द्या मार्केटचं, तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करणार नाही. ठीक आहे. आणि केला तरी सायकोलॉजी स्टेबल नसणार आहे, कारण आधी खूप मोठा खड्डा करून बसलेला आहे तुम्ही. मग चांगलं ट्रेड तुम्ही परत करूच शकत नाही. म्हणून अर्धवट नॉलेज अजिबात कामाचं नाहीये. तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. खूप प्रॅक्टिकली बघायचंय आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला प्रॅक्टिसवर खूप फोकस द्यायचा आहे. ठीक आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जे काही झालं, त्याच्यावर तुमची एक शेवटच्या दिवशी एक्झाम असेल. ठीक आहे. आपण जे काही बघितलं त्याच्यावरतीच एक्झाम असेल. एक्झाम MCQ मध्ये असते. एकदा का तुम्ही ती एक्झाम क्लिअर केली की तुम्ही ट्रेड घ्यायला तयार आहात. पण सोबत त्याच्या तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करायचंय. बघा, रिस्क मॅनेजमेंट मी का सारखं सारखं सांगतोय, खूप महत्वाचं आहे. कारण हे आतून आलं पाहिजे. तुम्हाला प्राइस ऍक्शन तुम्ही प्रॅक्टिस न परफेक्ट होणारच आहे, आपण ते करणारच आहे. ठीक आहे. आपण खूप सिम्पल लँग्वेज मध्ये सगळं बघणार आहे. पण एकदा का प्राइस ऍक्शन तुमचं परफेक्ट झालं, तरी पण सायकोलॉजी बिल्ड व्हायला वेळ लागतो, कारण ते आतून आलं पाहिजे. हे कसं आणायचं, खूप स्टेप बाय स्टेप ट्रेड एंट्री करण्यापासून, एकदा का एंट्री घेतली की काय बघायचं काय नाही बघायचं, मग कसे पेशन्स ठेवायचे, एवढं सगळं आपण बेसिक पासून बघणार आहे. ठीक आहे. आणि खूप प्रॅक्टिकली हे सगळं बघणार आहोत. एक्झाम क्लिअर नाही झाली तर तुम्हाला अगेन प्रॅक्टिस 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 करायची. ठीक आहे. अशी आपली इथून पुढची जर्नी राहील. ओके. सुरू करण्यापूर्वी आपण काही मार्केट बद्दल असणारे गैरसमज दूर करू. ठीक आहे. कारण अजूनही मार्केट बद्दल पाहिजे तेवढा अवेअरनेस नाहीये, भरपूर गैरसमज आहेत. पहिला सगळ्यात महत्वाचा गैरसमज आहे, म्हणजे मिथ्स बघतोय आपण. पहिला सगळ्यात महत्वाचा गैरसमज आहे, स्टॉक मार्केट इज अ गॅम्बलिंग. स्टॉक मार्केट इज अ गॅम्बलिंग म्हणजे काय? जुगार, सट्टा. कोणाकोणा वाटतंय? बरोबर. हा, लॉस झाल्यावर 100% वाटेल. मार्केटमध्ये तुम्ही जर अर्धवट नॉलेजनं किंवा झिरो नॉलेजनं ट्रेड करत असाल, तर 100% मार्केटमध्ये सट्टा होऊन जातो. ठीक आहे. सगळ्यात घातक असतं ते अर्धवट नॉलेज. ठीक आहे. जर तुम्ही अर्धवट नॉलेजनं करत असाल ना, म्हणजे युट्यूबला निम्म बघितलंय आणि बाकी टेलिग्राम फॉलो करताय, हे ते फॉलो करताय, मित्र सांगतोय म्हणून घेताय, कॉन्फिडन्स राहत नाही. हा, भले समोरच्याला कितीही चांगलं अनालिसिस करून तुम्हाला ट्रेड देऊ द्या, तरी पण जर स्वतः अनालिसिस केलेलं नसेल तर तुमचा कॉन्फिडन्स राहत नाही. होतं काय बघा, तुम्ही बाय केला, चला तुम्ही परफेक्ट आहे, सगळं मार्केटमध्ये टेक्निकल सगळं जमतंय तुम्हाला, तुम्हाला सगळं जमतंय मार्केटमध्ये, पण तुम्हाला सायकोलॉजी रिस्क मॅनेजमेंट तुमची मेंटेन राहत नाहीये, स्टेबल राहत नाहीये.
तुम्ही बाय केला की जरूर नाहीये की म्हणजे 100% तो वर जाईल असं नाही ना. तुम्ही बाय केला की थोडाफार खाली पण येणार आहे. मग थोडा खाली आला, तुम्हाला रेड कॅन्डल दिसली की तुम्ही लगेच पॅनिक होणार आहे, बरोबर. का तर तुमचं त्याच्यामध्ये काहीच हे नाहीये, डिसिजन नाहीये. बाय करताना तुम्ही स्वतः ऍक्सेस करतच नाहीये, तुम्ही कोणातरी फॉलो करताय, बरोबर. म्हणजेच काय, अर्धवट नॉलेज किंवा झिरो नॉलेज ट्रेड करत असाल तर मार्केट 100% सट्टा होऊन जातो, ठीक आहे. आणि मार्केट हा अजिबात सट्टा नाहीये. जर तुम्ही प्रॉपर नॉलेज न करत असाल, तुम्हाला फक्त मार्केटचे सायकल समजले पाहिजे, हे मार्केट ऍक्च्युअल कसं काम करतंय, मार्केटमधल्या न्यूज समजल्या पाहिजे. मग न्यूज कुठं बघायच्या, कसं वाचायची, बजेट असतं, मॉनिटरी पॉलिसी असते, भरपूर गोष्टी असतात, ह्या न्यूज तुम्हाला समजल्या पाहिजे. कारण बघा, 12 महिने मार्केट असतं. माझ्या स्टडीनुसार 12 महिन्यातले 8 महिने मार्केट, ऍव्हरेज मध्ये 8 महिने मार्केट हे प्राइस ऍक्शन फॉलो करतं, चार्ट फॉलो करतं. पण राहिलेले ऍव्हरेज 4 महिने मार्केट फक्त आणि फक्त न्यूज बेस वाढतं आणि पडतं, ठीक आहे. मग तुम्हाला नुसतं प्राइस ऍक्शन समजून पण फायदा नाहीये. तुम्हाला ह्या अचानक येणाऱ्या न्यूज, अचानक येणारी न्यूज माहित पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट काय होईल, कसा होईल माहित पाहिजे. हा जर माहित असेल, समजला, तर मात्र तुम्ही पॅनिक तर होणारच नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडून गॅम्बलिंग होणार नाहीये, ठीक आहे. सो हा खूप महत्वाचा गैरसमज आहे की मार्केट हा गॅम्बलिंग आहे. सेकंड मिथ, इन्व्हेस्टमेंट इन अ स्टॉक मार्केट आर व्हेरी रिस्की. काय वाटतं, रिस्की आहे? यस, मार्केट हे रिस्की आहे. बट तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर 100% रिस्क आहे. मार्केट हा गॅरंटेड इन्कम सोर्स तर अजिबात नाहीये, बरोबर. म्हणजे आमच्याकडे भरपूर क्लायंट्स येतात की मला मंथली किती भेटतील, बरोबर. मंथली जर तुम्हाला पाहिजे असतील, गॅरंटेड इन्कम पाहिजे असेल, तर तुम्ही काय करा, बँकेत एफडी करा. आणि क्लिअर सांगतो, ठीक आहे. मार्केटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला काय करायचंय, एक ठराविक रिस्क ठेवायची. म्हणजेच मी 1,000 रुपये लॉस घ्यायला तयार असेल तर मला 2,000 5,000 प्रॉफिट होईल, बरोबर. पण हे कशात रिस्क आहे, ट्रेडिंग मध्ये रिस्क आहे, बरोबर. ट्रेडिंग करणं हा रिस्क आहे, तिथं आपण काय करतो, रिस्क मॅनेज करतो. पण तुम्ही जर हा चार्ट बघाल, हा चार्ट आहे 1980 ते 2022 पर्यंतचा चार्ट आहे. चार्ट कसला आहे, तर सेन्सेक्सचा चार्ट आहे. चार्ट कसला आहे, तर आतापर्यंत मार्केटमध्ये जेवढ्या पण न्यूज आल्या, ठीक आहे. मग न्यूज काय असतील, तर भरपूर प्रकारच्या न्यूज आहेत. मग तो लेमन ब्रदर्स स्कॅम असेल, ठीक आहे, सत्यम स्कॅम असेल, 2019 2020 ला कोविड आला. कोविड मध्ये तुम्ही मार्केट पाहिलं असेल, कोणी पाहिलंय का मार्केट? नाही. ऍक्च्युली रिटेल लोकांना मार्केट 2020 नंतरच कळालं. घरी बसून काही काम नव्हतं, त्यात तो स्कॅम मूव्ही आला, स्कॅम 1992, बरोबर. मूव्ही आल्याने लोकांना मार्केट समजायला लागलं, बरोबर. पण तोपर्यंत मार्केटमध्ये भरपूर न्यूज आल्या. बघा, कितीही खराब न्यूज आली, मार्केटला शेवटी जायचंय वरच. भरपूर आतापर्यंत खराब न्यूज आल्या. 2020 ला कोविड मध्ये मार्केट सांगतो, निफ्टी किती होती माहितीये? जस्ट सेकंड. निफ्टी 12,000च्या आसपास होती बिफोर कोविड. बघा, आता खूप इंटरेस्टिंग डेटा आहे. 12,000 निफ्टी होती. कोविड आला, आता कोविड मध्ये लोक जगतील का नाही प्रश्न होता, तो मार्केट खूप लांबची गोष्ट आहे. 12,000 वरून निफ्टी नॉनस्टॉप 7,500, आय थिंक 7,500च्या आसपास आली होती. नॉनस्टॉप, एवढं नॉनस्टॉप म्हणजे सेल ऑन राईस मार्केटमध्ये चालू होतं, ठीक आहे. मार्केट पडलं. नंतर कोविडच्या लस वगैरे न्यूज आली, सिरमची न्यूज आली. न्यूज आल्यानंतर लस तर 2 महिन्याने लॉन्च झाली. पण एक चांगली न्यूज मार्केटसाठी आहे, मार्केटमध्ये अवेअरनेस पण लोकांना यायला लागला होता घरी बसून. मार्केट 12,000 7,800 7,500 पर्यंत नॉनस्टॉप पडलं होतं. तिथून जे मार्केट रिकव्हर झालं, नॉनस्टॉप मार्केट 18,000 पर्यंत गेलं. बाय ऑन डिप्स, बाय ऑन डिप्स, बाय ऑन डिप्स, ठीक आहे. मार्केट 18,000 पर्यंत, मार्केट म्हणजे निफ्टी 18,000 पर्यंत नॉनस्टॉप गेलं. म्हणजे याच्यावरून एक लक्षात घ्या की कोविड सारखी वर्स्ट न्यूज आतापर्यंत तरी मार्केटमध्ये नव्हती, ठीक आहे. पण तरी सुद्धा मार्केट खाली राहिलं का? नाही. म्हणजे ट्रेडिंग करणं रिस्की आहे, पण इन्व्हेस्टमेंट करणं अजिबात रिस्की नाहीये. हा, त्याच्यामध्ये एक लॉज आपण लावू शकतो की तुम्ही जे काही बाय करताय ते फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजे. मग फंडामेंटल अनालिसिस पण तुम्हाला जमलं पाहिजे, बरोबर. सो मार्केटमध्ये भरपूर न्यूज आले आतापर्यंत, मार्केट कधीही खाली राहत नाही. शेवटी मार्केटला वरच जायचं, हा नॅचरल रूल आहे मार्केटचा. कारण आपल्या इक्विटी मार्केटमध्ये, इक्विटी मार्केट जे काही चालतं त्याच्या मागे खूप मोठा बिझनेस आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल रिलायन्स मध्ये, रिलायन्स स्टॉक असाच नाही वाढत.
त्याच्या मागे मोठा बिझनेस आहे, मोठी ग्रोथ आहे, मोठं मॅनेजमेंट आहे, बरोबर. सो इन्व्हेस्टमेंट करणं अजिबात रिस्की नाहीये, फक्त तो फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक पाहिजे. 2014 पासून मार्केट हे नॉन स्टॉप हायला आहे. म्हणजे आता सध्या, आता 2024 चालू आहे, आता सध्यापर्यंत मार्केट हे दर 1-2 महिन्यातून नवीन हाय मारतंय. का? काय रिझन असेल याचं? 14ला असं काय झालं मार्केटमध्ये जेणेकरून मार्केट दर 1-2 महिन्यातून नवीन लाईफ टाईम हायला आहे? म्हणजे मार्केटमध्ये ऍक्च्युअल बुलिश व्ह्यू हा 2014 पासून आहे. का? कोण सांगेल याचं कारण? एनी आयडिया? नाही समजलं ठीक आहे, मी सांगणारच तुम्हाला. जस्ट गेस करू शकता तुम्ही. मी सांगू तुम्हाला. 14 मध्ये फर्स्ट टाइम काय झालं? गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट फर्स्ट टाइम नाही आलेलं कुठलंही, बरोबर. पण 14 मध्ये जे काही गव्हर्नमेंट आलं, कसलं आलं? हा, ओके. मार्केटमध्ये एफ लोक असतात. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट FIIs, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांची असते. ही लोक इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना किंवा कुठल्याही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना काय बघतात? तर सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट बघतात, स्टेबल गव्हर्नमेंट. सिंगल लार्जेस्ट पार्टी और स्टेबल गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट कोणाचाही असो त्यांना फरक पडत नाही, पण गव्हर्नमेंट पाहिजे स्टेबल. का स्टेबल पाहिजे? कारण कुठलंही गव्हर्नमेंट फॉर्म झालं की जी बजेट बजेट असतं, म्हणजे गव्हर्नमेंट फॉर्म झालं की एक बजेट असतं, ठीक आहे. बजेट जे काही अनाऊन्स करतं, ते बजेट अनाऊन्स करताना सेक्टर वाईज पॉलिसीज अनाऊन्स होतील, टॅक्स टॅक्स स्लॅब वगैरे जे काही गोष्टी असतात ते अनाऊन्स होतात. मग लोक काय बघतात? तर सगळ्यात महत्वाचं बघतात, गव्हर्नमेंट स्टेबल आहे का. गव्हर्नमेंट स्टेबल असेल तर पुढचे 5 वर्ष काय होणार आहेत? त्याच पॉलिसीज कंटिन्यू राहतील, बरोबर. मग जर गव्हर्नमेंट समजा स्टेबल नाहीये, म्हणजे काय, छोट्या छोट्या अलायन्सचा सपोर्ट आहे, गव्हर्नमेंट काटावर आहे, लोकांना जर 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे असतील ना, ते 100 नाही करणार, ते 30 रुपये 50 रुपये करतील. त्यांच्याकडे बाकीचे पण कंट्रीज ऑप्शन्स आहेत, त्यांच्याकडे पर्याय भरपूर आहेत इन्व्हेस्ट करायला. पण जर गव्हर्नमेंट स्टेबल असेल तर ते जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करतात. का? कारण गव्हर्नमेंट मध्ये आधी जर चेंज व्हायची भीती नसेल तर पॉलिसीज त्याच कंटिन्यू राहतील. मध्ये आधी मार्केट अचानक अनसर्टन व्हायची, विदाउट एनी रिझन अनसर्टन व्हायची शक्यता खूप कमी असते म्हणून, ठीक आहे. सो पहिला महत्वाचा पॉईंट असतो स्टेबल गव्हर्नमेंट. आता मात्र 2022-23 पासून थोडासा लोकांचा, म्हणजे ह्याच्या आधी कसं होतं माहितीये, 2013-14 नंतर 18-19 पर्यंत लोक मार्केटमध्ये समजा खूप जास्त सेलिंग करायला लागली तर मार्केट खूप पॅनिक राहायचं. ते जोपर्यंत फ्रेश बाईंग सुरू करत नाही तोपर्यंत मार्केट हे खराब राहायचं, ठीक आहे. का? कारण मार्केटमध्ये आणि DIS लोक जास्त ऍक्टिव्ह असतात. आता लोकांनी जर हजारो कोटीचं सेलिंग केलं तर DIS लोकांचा तेवढा मार्केटसाठी सपोर्ट नव्हता. DIS मध्ये कोण येतं? म्युच्युअल फंड्स येतात, इन्शुरन्स कंपनीज येतात, ठीक आहे. आपण हे पुढे बघणारच आहोत. आता मात्र 2020 नंतर खूप डेटा बदललाय. लोकांनी समजा 20-30 हजार कोटीचं सेलिंग केलं, मार्केट 15 दिवस पडेल, पण दर महिन्याला म्युच्युअल फंड थ्रू दर महिन्याला, आता लेटेस्ट डेटा आहे, मागच्या महिन्यात एका महिन्यात रेकॉर्ड ब्रेक 20,900 कोटीचं बाईंग झालेलं आहे. कोण कोण करतं हे बाईंग DIS मध्ये? म्युच्युअल फंड SIP कोण करतं? रिटेल लोक 100 रुपयापासून मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ही इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असते. सो हा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट आहे आपल्या मार्केटसाठी. म्हणून मार्केट खूप स्टेबल आहे, गव्हर्नमेंट स्टेबल आहे, DIS डेटा म्हणजे म्युच्युअल फंड्सचा डेटा पण खूप स्टेबल आहे आणि ग्रोईंग डेटा आहे. पुढचे 10 वर्ष मार्केटसाठी खूप चांगले दिवस असतील, हे आपण पुढे जर बघणार आहे आपण हे पुढे, ठीक आहे. सो मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं रिस्क आहे, तिथे आपण रिस्क मॅनेज करणार आहे. तर रिस्क मॅनेज केली तर 40% अॅक्युरेसी पण तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट देणार आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करणं तर रिस्की नाहीये, पण तो फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक पाहिजे, ठीक आहे. तिसरा गैरसमज, यू नीड टू हॅव अ स्ट्रॉंग नॉलेज ऑफ फायनान्स. म्हणजे आता सगळ्यात मोठा गैरसमज आहे की तुम्हाला मार्केटमध्ये जर चांगला ट्रेडर इन्व्हेस्टर बनायचं असेल तर तुम्हाला कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर खूप चांगलं करू शकता. असं अजिबात काही नाहीये. मोस्ट ऑफ द क्लायंट्स आर, आमच्याकडे भरपूर क्लायंट्स असे आहेत की त्यांना त्यांचं बॅकग्राऊंड हे, कोणी CA आहे, कोणी CS आहे, पण एखादा स्टॉक लॉंग टर्म इन्व्हेस्ट करायचा असेल तर आमच्याशी डिस्कस करूनच करतात. का? कारण एक्सपिरियन्स मार्केटचा, ठीक आहे.
जरी तुम्ही फायनान्स बॅकग्राऊंड म्हणजे तुम्ही बीबीए, बीकॉम, एमबीए, एमकॉम जरी असाल, सीएस जरी असाल, तरी ऍक्च्युअल मार्केट हे सगळ्यांसाठी नवीन आहे. म्हणून जर फायनान्स बॅकग्राऊंड असेल तर हा शब्द थोडेफार ऐकल्यासारखे वाटतील, इक्विटी, बॅलन्स शीट, पीएनएल, पण मार्केट सगळ्यांसाठी सेम आहे. आपण खूप बेसिक पासून बघणार आहोत. ठीक आहे. सो हे सगळे गैरसमज डोक्यातून काढून टाका. आपण खूप बेसिक पासून मार्केट काय आहे हे आता सुरू करणार आहोत. ठीक आहे. टाइप्स ऑफ मार्केट. मार्केटचे दोन प्रकार आहेत बघा. पहिला आहे प्रायमरी मार्केट आणि दुसरा सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटलाच आपण आयपीओ म्हणतो. आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल म्हणजे फर्स्ट टाइम, पब्लिक म्हणजे आपण, ऑफरिंग म्हणजे कंपनी आपल्याला पहिल्यांदा शेअर ऑफर करते. ही प्रोसेस म्हणजे आयपीओ, त्यालाच आपण प्रायमरी मार्केट म्हणतो. बघा, मार्केटमध्ये आता 6,000 प्लस कंपन्या आहेत, लिस्टेड प्लस आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या कंपन्या पहिल्यापासून मार्केटमध्ये आहेत का? नाही. फॉर एक्झाम्पल इन्फोसिस, सुधा मूर्ती, नारायण मूर्ती, तुम्ही स्टोरी ऐकली असेल. 10 बाय 10च्या रूम मध्ये सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली, आता लाखो करोडचं व्हॅल्युएशन झालं. मग ही कंपनी पहिल्यापासून मार्केटमध्ये लिस्ट आहे का? नाहीये. मग ही कंपनी काय करते? नंतर मार्केटमध्ये लॉन्च होते, म्हणजे लिस्ट होते. का होत असेल बरं? काय कारण असेल? काय येत असेल मार्केटमध्ये? कोणी सांगू शकतं? मार्केटमध्ये कंपनी का येते? समजा, चला एक्झाम्पल घेऊ आपण, तुम्हाला लगेच समजेल. समजा स्टॉक वाईज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी आहे. ठीक आहे. कंपनीचे आता 2 ब्रांचेस आहेत, पुणे आणि बारामती. आम्हाला पुढच्या 2 वर्षात काय करायचंय? अजून टोटल 8 ब्रांचेस वाढवायचे. आता एखादा बिझनेस जर वाढवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची कशाची गरज असते? भांडवल. बरोबर? यस, तुमचं बरोबर. भांडवल म्हणजे कॅपिटल पाहिजे, भांडवल पाहिजे. आता आमच्याकडे काय पर्याय आहेत भांडवल गोळा करायचं म्हटलं तर? पहिला पर्याय आमच्याकडे असेल बँक लोन, बरोबर. दुसरा पर्याय असेल सेल्फ सेल्फ प्रॉपर्टी किंवा काहीतरी करून आम्हाला भांडवल गोळा करायचंय, बरोबर. आता जर आम्ही बँकेकडे गेलो, बँक आम्हाला विचारेल तुम्हाला किती लोनची गरज आहे. समजा आम्ही सांगितलं की आम्हाला 100 CR ची गरज आहे, 100 करोड एवढं लोन पाहिजे. बँक लोन देईल का? नाही देणार. दिलं तरी आमच्याकडून कमीत कमी 150 CR तारण घेईल, प्लेज करेल आमची प्रॉपर्टी, आणि मग 100 करोडचं लोन देईल. आणि लोन जरी दिलं तरी ते इंटरेस्ट रेट जे बँक लावणार आहे ते सगळ्या नवीन ब्रँचेसला परवडेल का? नाही परवडणार, कारण सगळ्या नवीन बिझनेस असणार आहे, बरोबर. आता मग आमच्याकडे दुसरा एक पर्याय आहे, तो म्हणजे स्टॉक एक्सचेंज. आम्ही काय करू? सेबीकडे जाऊ, म्हणजे स्टॉक एक्सचेंज कडे जाऊ. स्टॉक, आता ही खूप मोठी आणि लेंदी प्रोसेस आहे, खूप वर्ष लागतात एखादा स्टॉक आयपीओ थ्रू लिस्ट व्हायला. मी सिंपल बेसिक गोष्टी सांगतो. आम्ही सेबीकडे गेलो, म्हणजे एक्सचेंज कडे गेलो. एक्सचेंज आम्हाला विचारेल, आमचं सगळं कंपनीचं व्हेरिफिकेशन करेल, कंपनीचं सगळं काय बोलतो आपण, ऑडिट करेल. कंपनी किती कमवते, कंपनी सलग 5 वर्ष प्रॉफिट मध्ये आहे का, कंपनीची डायरेक्टर बॉडी कशी आहे, त्यांचं केवायसी करेल, त्यांचं पूर्ण रेकॉर्ड वगैरे जे काय आहे सगळ्या गोष्टी फुलफिल करून घेईल. आणि मग आम्हाला क्वेश्चन विचारेल की तुम्हाला किती फंडची गरज आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही सांगितलं की आम्हाला 100 करोडची गरज आहे, बरोबर. मग कंपनी आम्हाला एक्सचेंज काय विचारेल की तुम्हाला तुमचा शेअर जो विकायचा आहे आणि भांडवल गोळा करायचंय, बरोबर. तर तो शेअर कितीच्या प्राइस न विकायचा आहे. आता आमच्या शेअरचं प्राइस आम्ही ठरवणार, बरोबर. आम्हाला किती ना एक शेअर विकायचं आहे. तुम्ही जर शार्क टँक सिरीज बघत असाल ना, बरोबर, तर त्या सिरीज मध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी, म्हणजे आयपीओ एक प्रकारचा असतो. ठीक आहे. तुम्हाला भरपूर या गोष्टी त्यात समजतील. एकदा वेब सिरीज मध्ये बघा, ते युट्यूबवर बघा. आयपीओ लॉन्च होतो ती प्रोसेस बघा. समजा आम्ही सांगितलं की आम्हाला 100 करोडची गरज आहे. आता कंपनी विचारेल की तुम्हाला तुमचं शेअर कितीच्या प्राइसनं द्यायचं आहे. समजा आम्ही सांगितलं की आम्हाला एक शेअर 200 रुपयानं द्यायचं आहे. एका शेअरची प्राइस 200 रुपये ठरवली. मग आम्ही काय करू? आम्ही इन्व्हेस्टरला, जे कोणी अप्लाय करतील त्यांना आम्ही 200 रुपयानं एक शेअर प्राइस देऊ. आणि त्या बदलीत त्या बदल्यात आम्हाला काय भेटणार? आम्हाला भांडवल भेटणार, बरोबर. आता सगळं व्हेरिफिकेशन करून तुम्हाला एक्सचेंज काय करेल? ग्रीन सिग्नल देईल. आता ग्रीन सिग्नल दिला की एका थर्ड पार्टी, त्याला आपण रजिस्ट्रार म्हणतो, त्यांच्या थ्रू ही प्रोसेस सुरू होते. ठीक आहे. ह्याच्या आधी प्रोसेस असायची 15 दिवसांची.
आता ही प्रोसेस आली 8 दिवसावर. वीकेंड आला तर 8 दिवस लागतील टोटल. ठीक आहे. एक आयपीओ आपण मोबाईल ऍप मध्ये चेक करू. आयपीओ ची प्रोसेस कशी चालते बघा. मी मोबाईल ऍप लॉग इन केलंय. होम पेज मध्ये तुम्ही जर स्क्रोल केला खाली, आता हा आजचा प्रॉफिट आहे, त्याच्यावरती जे काही पोझिशन्स आहेत त्याचा प्रॉफिट दिसतोय, त्याच्यावरती आयपीओ म्हणून एक ऑप्शन आहे, बरोबर. आयपीओ वर क्लिक केला तर आता ओपन आयपीओ कुठले ते तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर पहिला आयपीओ आहे विराज आयरन अँड स्टील कंपनी, स्टील आयरन अँड स्टील लिमिटेड. ही एक स्टील मेकिंग कंपनी आहे. ही कंपनी आता ऑनबोर्डिंग मध्ये म्हणजे इन प्रोसेसमध्ये, आयपीओ लिस्टिंगच्या प्रोसेसमध्ये. आयपीओ लिस्टिंगची डेट बघा कशी अनाऊन्स होते. त्याच्यावर आपण क्लिक करतोय. बिड प्राइस 195 to 207, म्हणजे 195 ते 207 ह्या रेंज मध्ये तुम्हाला तो शेअर भेटेल. कंपनीनं प्राइस ठरवली. कॅटेगरी आहे रिटेल आणि इन्व्हेस्टर टाईप. रिटेल आणि एच एन आय. रिटेल म्हणजे आता आपण लोक रिटेलमध्ये येणार, एच एन आय म्हणजे मोठी इन्व्हेस्टर्स. ठीक आहे. आता रिटेलवर क्लिक केला तर ह्याच्यामध्ये लॉट साईज ठरली 72, 72 शेअर्सची एक लॉट साईज. सेबीच्या रूल नुसार बघा, आता सेबीच्या रूल नुसार मॅक्झिमम एका लॉट मध्ये म्हणजे मॅक्झिमम लॉट साईज असायला पाहिजे 15,000 पर्यंत. ठीक आहे. आता आपण SIPL चं एक्झाम्पल घेऊया बघा. स्टॉकवाईज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आता मला प्रायव्हेटचं पब्लिक करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा, बरोबर. हा. आता समजा आपण प्रोसेस जे बघतोय त्याच्यानुसार 200 रुपये एक शेअर प्राइस ठरवली. आता सेबी म्हणते 15,000 पर्यंत एक लॉट साईज पाहिजे. तर मग एका लॉट मध्ये क्वांटिटी किती ठरतील? 15,000 भागिले 200, 75. एक लॉट 75चा ठरला. इथं मग एक लॉट ठरलाय 72 शेअर्सचा, 72 शेअर्सचा एक लॉट प्राइस ठरली. ठीक आहे. आता रिटेल डिस्काउंट 0. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 14,040 एका लॉटची, म्हणजे व्हॅल्युएशन वाईज किती आलं? 14,040 आलं. आता समजा मला आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. प्रत्येक आयपीओ मध्ये आपण इन्व्हेस्ट करत नाही का? आता आयपीओ लॉन्च कशासाठी होतोय, त्याचं फंडामेंटल्स, कंपनी कशी आहे, ग्रोईंग आहे का, बरं ग्रोईंग जरी असली तरी कमवते किती, ऍप्लिकेशन्स किती येतात, हे सगळं सबस्क्रिप्शन किती होत आहे, किंवा कंपनी ऍक्च्युअल मेन आपण जे बघतो ना ते सांगतो. कंपनी फंड रेज कशासाठी करते हे तुम्हाला माहित पाहिजे. नाहीतर एखादी कंपनी काय करते, कर्ज वाढते म्हणून कर्ज फेड्यासाठी जर फंड रेज करत असेल तर कंपनी ग्रो करणार नाहीये. कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे, गुडविल कसं आहे, हे सगळं आपण बघतो. देन आपण ठरवतो की आयपीओ, त्या कंपनीचा आयपीओ अप्लाय करायचा की नाही. आता डेट्स ठरल्या. 26 जून ही तारीख ऑफर स्टार्ट झाली, म्हणजे आयपीओ जो ऑफर स्टार्ट झाली 26 तारखेला. 26 तारीख ते 28 तारीख म्हणजे 26, 27, 28, 3 दिवस तुम्ही काय करू शकता? आयपीओ ला ऍप्लिकेशन करू शकता. ठीक आहे. आता आपण परत स्टॉक वाईजचे एक्झाम्पल येऊया. स्टॉक वाईजच्या एक्झाम्पल वर येऊया. आम्ही 200 रुपयाला एक शेअर प्राइस ऑफर करतोय, बरोबर. एक शेअर 200 रुपयाला ऑफर करतोय म्हणजे एक लॉट 75 शेअर्सचा ठरला. आता 3 दिवस आमच्यासाठी ऍप्लिकेशनसाठी असतील. टोटल 8 दिवसांची प्रोसेस असेल. पहिल्या 3 दिवसात ज्यांना स्टॉक वाईजच्या ग्रोथवर भरोसा आहे, ज्यांना असं वाटतंय की आता 200 रुपयाला शेअर चांगल्या लेवलला भेटते, नंतर तो ग्रो करू शकतो, देन ती लोक काय करतील? अप्लाय करतील. ज्यांना वाटत नाहीये स्टॉक वाढेल, ते नाही ज्यांना वाटत नाहीये ग्रो करेल कंपनी किंवा तेवढा ग्रोथ नाही होणार आहे, तर ते लोक नाही करणार अप्लाय. मग आता ज्यांना वाटतं ते काय करतील? ह्या 3 दिवसात ऍप्लिकेशन करतील. ठीक आहे. मग आता 3 दिवस काय होईल? कंपनीचे शेअर्स मध्ये ऍप्लिकेशन येतील. डे 1 पहिल्या दिवशी खाली तिथं दिसेल तुम्हाला, डे 1 ओव्हरऑल सबस्क्रिप्शन झालंय 3.69x, म्हणजे 3.69 पट जास्त, म्हणजे जेवढा फंड रेज करायचा आहे. आपण स्टॉक वाईजचं एक्झाम्पल बघितलं, 100 CR गोळा करायचे. इथं ह्यांना या विराज इलेक्ट्रॉनिक अँड स्टील लिमिटेडला 171 करोडचा इश्यू साईज, म्हणजे तेवढा फंड रेज करायचा आहे. आता ऍप्लिकेशन किती येत आहेत त्याच्यावर पण डिपेंड राहील पुढे कंपनी शेअर लिस्टिंग वगैरे किती होईल. डिमांड सप्लायचा रूल येतो. सी 28 तारखेपर्यंत काय होईल? 28 तारखेपर्यंत फक्त लोकांचे ऍप्लिकेशन येतील. आता ही एक लकी स्कीम असते, कारण कंपनीला फक्त 171 करोडचा फंड रेज करायचा आहे. ते वाढवू शकत नाहीत, कारण सेबीला आधी त्यांनी कळवलंय की आम्हाला 171 करोडचं भांडवल पाहिजे.
मग आता 3 दिवसात ऍप्लिकेशन येतील येतील येतील. 28 तारीख आली. 28 तारखेला ऑफर संपते. 1 जुलैला अलॉटमेंट डेट आहे. 1 जुलैला काय होईल, तुम्ही जर त्या लकी स्कीम मध्ये बसला, हे सिस्टम ठरवेल, पॅन वाईज फिल्टर केलं जाईल. मग कोणाला भेटेल कोणाला नाही भेटणार, तुम्हाला फक्त काय करायचं, अप्लाय करत राहायचं. चांगले फंडामेंटली शेअर्स अप्लाय करत राहायचं आयपीओ साठी. भेटला तर प्रॉफिट होईल चांगला. ठीक आहे. लिस्टेड किती होईल, ओपन कितीला होईल आपण लगेच सांगू शकत नाही, पण डिमांड सप्लाय नुसार 8 दिवसात तुमचे पैसे रिलीज होणार आहेत. बरोबर, 8 दिवस तुम्हाला अप्लाय करायचे, 8 दिवस तुमचे पैसे ब्लॉक होतात. आता 23 तारीख ते 28 तारीख तुम्ही ऍप्लिकेशन केले. ठीक आहे, ऍप्लिकेशन केला. 1 जुलैला जर तुम्ही त्या लकी स्कीम मध्ये बसला असाल, तुम्हाला शेअर अलॉट होईल. बरोबर. हा, अजून एक गोष्ट राहिली. तुम्ही अप्लाय केलं की तुम्हाला पैसे डिमॅटला ठेवायची गरज नसते. तुम्हाला पैसे लागतात तुमच्या बँकमध्ये, सेव्हिंग अकाउंटला. जी बँक तुम्ही म्हणजे ऍप्लिकेशन करताना, आता जस्ट आपण अप्लाय करून बघू काय प्रोसेस आहे. मी इथं एक लॉट अप्लाय करतोय, मी अप्लायवर क्लिक केलं, एक लॉट अप्लाय करतोय. रिटेल प्राइस 207 आली माझ्यासाठी. आता मी इथं युपीआय आयडी टाकेल. जो काही माझा युपीआय आयडी आहे तो मी टाकला की खाली व्हेरीफाय होऊन जाईल, म्हणजे माझं नाव येईल. तुम्हाला तुमचं नाव कन्फर्म करायचंय. नाव कन्फर्म केलं की अप्लाय करायचंय. अप्लाय फॉर आयपीओ वर क्लिक केलं की तुम्ही समजा फोन पे किंवा गुगल पेचा जो काही युपीआय आयडी टाकलेला आहे त्याच्यावर नोटिफिकेशन येईल. जसं स्विगी झोमॅटो वरून तुम्ही काय करता, अप्लाय करता. अप्लाय केलं की एक नोटिफिकेशन येतं. ते नोटिफिकेशन अप्रूव्ह केलं की काय होईल इथं, म्हणजे त्या प्रकारचं नोटिफिकेशन इथं अप्रूव्ह केलं की तुमचे बँकेतले पैसे काय होतील, ब्लॉक होतील, फक्त फ्रीज होतील, डिडक्ट मायनस होणार नाहीये. ठीक आहे. आता कधीपर्यंत होतील, 1 तारखेपर्यंत. मग 1 जुलैला अलॉटमेंट डेट आहे. जर तुम्ही त्या लकी स्कीम मध्ये बसला, तुम्हाला जर शेअर अलॉट झाला, तरच तुमचे पैसे मायनस होतील आणि तुमच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या डिमॅटला शेअर दिसेल. ठीक आहे. जर तुम्ही त्या लकी स्कीम मध्ये नाही बसला तर तुमचे पैसे ब्लॉक झालेले अनब्लॉक होऊन जातील. क्लिअर. आता लिस्टिंगची डेट आली. जस्ट सेकंड. लिस्टिंगची डेट आहे 3 जुलै. नॉर्मल मार्केट सुरू होतं, नॉर्मल मार्केट सुरू होतं सकाळी 9 वाजता. 9 वाजता सुरू होता, आपण टाइम पुढे बघणार आहोत. पण नॉर्मल मार्केट, प्री मार्केट 9 वाजता, सकाळी 9:15ला नॉर्मल मार्केट सुरू होतं. पण कंपनी फर्स्ट टाइम लिस्ट होताना तिचा टाइम दिलेला असतो सकाळी 10 वाजता. ठीक आहे. सगळे बाकीचे शेअर्स रेग्युलर मार्केटमध्ये सुरू झालेले असतात, डिमांड सप्लायनुसार बाईंग सेलिंग सुरू झालेलं असतं. ठीक आहे. पण सकाळी 10 वाजता आयपीओचा शेअर हा फर्स्ट टाइम लिस्ट होतो. त्याचा टाइम दिलेला आहे 10 वाजता. मग 10 वाजता एक रिंगिंग सेरेमनी असते. कंपनीचा जो काही अथराइज पर्सन असेल, सीओ एमडी जो कोणी असेल, बीएससीचा सीओ एमडी जो कोणी असेल, ते दोघे काय करतात, बेल वाजवतात. ठीक आहे. रिंगिंग सेरेमनी तुम्हाला जी बिझनेस सीएनबीसी वर एकदा बघायला भेटेल. जस्ट आवर्जून बघा, इंटरेस्टिंग असतं. डिमांड सप्लाय नुसार तो शेअर लिस्ट होतो. गॅपअप झाला. ठीक आहे. तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं असेल, तुम्ही लगेच समोरासमोर सेल करू शकता. तुम्ही सेल करताय तर ते मार्केट झालं म्हणजे एकदा का 10 वाजता लिस्ट झाला शेअर की ते मार्केट म्हणजे सेकंडरी मार्केट. कंपनी जोपर्यंत लिस्ट होत नाही तोपर्यंत प्रायमरी मार्केट आहे. आयपीओ एकदा का कंपनी लिस्ट झाली त्याला आपण सेकंडरी मार्केट म्हणतो. म्हणजे दिवसभर जे मार्केट चालतं, घेणं विकणं, खरेदी विक्री, बाय सेल जे चालतं डिमांड सप्लाय नुसार, त्याला आपण सेकंडरी मार्केट म्हणतो. ठीक आहे. आता प्रायमरी आयपीओ ची प्रोसेस बघा कशी चालते. ही इश्युअर कंपनी आहे. एबीसी ही एक इश्युअर कंपनी. ह्यांना काय करायचंय, आयपीओ लॉन्च करायचंय फंड रेझिंग साठी. मग ही कंपनी काय करेल, इन्व्हेस्टरला शेअर देईल आणि इन्व्हेस्टर त्याच्या बदल्यात कंपनीला पैसे देतील, भांडवल देईल. ठीक आहे. ही झाली आयपीओ ची प्रोसेस. देन सेकंडरी मार्केटची प्रोसेस कशी चालते.
सेकंडरी मार्केट म्हणजे नॉर्मल मार्केट, दिवसभर जे काही मार्केट चालतं ते सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केटमध्ये कंपनी नसते, म्हणजे कंपनी तुम्हाला विकत नाहीये शेअर. ठीक आहे. आता समजा आयपीओ मध्ये तुम्हाला शेअर भेटला, आता तुम्हाला त्याच्यात प्रॉफिट बुक करायचा आहे, तो विकायचा आहे. कोणाला विकणार? कंपनी घेईल का तुमच्याकडून परत परत शेअर परत घेईल का? अजिबात नाही. मग काय करायचं? तर तुम्हाला जर शेअर एखादा आयपीओ मध्ये भेटलेला शेअर विकायचा असेल तर तुम्हाला तो विकायचा आहे सेकंडरी मार्केटमध्ये. सेकंडरी मार्केटमध्ये कोण असतं? तर आपल्यासारखेच दोन इन्व्हेस्टर असतात. ठीक आहे. तुम्हाला शेअर विकायचा आहे, तर आता बघा, हा इन्व्हेस्टर आहे आणि दुसरा हा इन्व्हेस्टर आहे. एक इन्व्हेस्टर दुसऱ्या इन्व्हेस्टरला पैसे देईल, त्या बदल्यात म्हणजे ह्यांची डिमांड सप्लाय मॅच झाली पाहिजे, क्वांटिटी प्राइस मॅच झाली, घेणारा त्या प्राइसला ज्या प्राइसला विकणारा तयार आहे त्या प्राइसला घेणारा तयार पाहिजे, म्हणजे डिमांड सप्लाय मॅच झाला पाहिजे. हे सिस्टम मॅच करतं. ठीक आहे. आणि मग बाय सेल होतं. ठीक आहे. सो सेकंडरी मार्केटमध्ये कोण असतं? एक इन्व्हेस्टर टू सेकंड इन्व्हेस्टर, शेअर्सची देवाणघेवाण होते. एक दुसऱ्याला पैसे देतो, दुसरा त्याला त्या बदल्यात शेअर्स देतो. हे झालं नॉर्मल सेकंडरी मार्केट. खूप इझी आहे. ठीक आहे. आता हाऊ शुड आय स्टार्ट इन्व्हेस्टिंग ऑर ट्रेडिंग? जर समजा तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग और इन्व्हेस्टमेंट सुरू करायचं आहे, तर तुम्हाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. खूप बेसिक गोष्टी पण माहित पाहिजे म्हणून आपण बघतोय. डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बँक अकाउंट. तुम्हाला डीमॅट अकाउंट सगळ्यांना माहित असेल, बरोबर. पण तुम्ही जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन करता त्याच्यासोबत ट्रेडिंग अकाउंट सुद्धा ओपन झालेलं असतं. दोन्हीतला फरक खूप महत्वाचा आहे, माहित पाहिजे. जेव्हा मी 2015-16 पर्यंत ज्यावेळेस डीमॅट अकाउंट ओपन करायचो क्लायंटचे, त्यावेळेस आम्हाला 16 अंकी एक फॉर्म फिलअप करायला लागायचा. त्यावेळेस फिजिकल प्रोसेस होती. ठीक आहे. ऑनलाईन प्रोसेस नव्हती त्यावेळेस, फिजिकल प्रोसेस होती. फिजिकल प्रोसेसमध्ये 8 पेजेस आम्हाला डीमॅट अकाउंटचे ओपन करायला लागायचे, 8 पेजेस ट्रेडिंग अकाउंटचे ओपन करायला लागायचे. का महत्वाचं आहे हे बघा. डीमॅट अकाउंट काय असतं आणि ट्रेडिंग अकाउंट काय असतं? तर ट्रेडिंग अकाउंट असतं ब्रोकरचं अकाउंट, आणि डीमॅट अकाउंटवर कंट्रोल असतं. डीमॅट अकाउंटवर पूर्णतः कंट्रोल असतं. सेबीचं म्हणू शकता तुम्ही, एक्सचेंजचं म्हणू शकता. एक्सचेंजच्या दोन संस्था आहेत, CDSL आणि NSDL. ह्या दोन संस्था काय करतात? ह्यांना आपण कस्टोडियन म्हणतो. तुम्ही घेतलेल्या शेअरवर कस्टोडियन म्हणजे सिक्युरिटी, म्हणजे संरक्षण कवच म्हणू आपण त्याला, हे द्यायचं काम करतात. आता हे महत्वाचं काय बघा. समजा मी आज 10 लाख रुपये डीमॅटला टाकले, म्हणजे माझ्या अकाउंटला टाकले, आणि मी त्या 10 लाखाचा रिलायन्स बाय केला. समजा आज मंडे आहे, आज मंडेला सकाळी 10 वाजता मी काय केलं? रिलायन्स 10 लाखाचा बाय केला. माझ्या अकाउंटला बॅलन्स राहिला 0, बरोबर. मी 10 लाखाचा शेअर बाय केला. मी जेव्हा फर्स्ट टाइम शेअर बाय करतो तेव्हा तो बाय होतो ट्रेडिंग अकाउंटला. ठीक आहे. आता जर मी 3.5च्या आतमध्येच तो शेअर विकला, म्हणजे मी प्रॉफिट असेल प्रॉफिट बुक केला किंवा लॉस असेल लॉस बुक केला. समजा मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, त्याच्यावर 10,000 प्रॉफिट मला भेटतोय. मी जर 3.5च्या आधी, म्हणजे 3 किंवा 3:15 पर्यंत मी काय केलं, किंवा 3.5च्या आधी कधी पण मी सेल केला, बुक केला, म्हणजे प्रॉफिट घेतला आणि बाहेर पडलो, तर तो शेअर ट्रेडिंग अकाउंट मधूनच बाहेर पडला, तो डीमॅटला गेलाच नाही. ठीक आहे. म्हणजे ब्रोकरच्या अकाउंट मधूनच बाहेर पडला. पण समजा मी एखादा शेअर बाय केला आणि तो 3.5 पर्यंत विकला नाही, आता तो गेला डीमॅट अकाउंटला. मग त्याच्यावर कोण कंट्रोल ठेवेल? CDSL और NSDL. ठीक आहे. आता समजा मी आज शेअर घेतला, उद्या तो डीमॅटला गेला, दुसऱ्या दिवशी मला सकाळी सकाळी एक न्यूज, खूप खराब न्यूज ऐकायला भेटली. मी झोपेतून उठलोच आहे जस्ट, आणि मला एक न्यूज, मी टीव्हीवर जी बिझनेस CNBC बघतोय त्याच्यावर फ्लॅश झाली. काय? की मी ज्या डीमॅट अकाउंट मध्ये किंवा ज्या ब्रोकरच्या अकाउंट मध्ये मी शेअर बाय केलाय, तो शेअर XYZ शेअर जो कोणी असेल, ब्रोकर जो कोणी असेल, तो बुडाला, फ्रॉड झाला, फरार झाला, मोबाईल बंद झाला, असं काहीतरी न्यूज आली. काय होईल? जर तुम्हाला ह्या गोष्टी माहित नसेल तर काय होईल? पाणी काटे येईल का नाही? बरोबर. म्हणून तुम्हाला हे माहित पाहिजे. एकदा का शेअर डीमॅट अकाउंटला गेला की त्याच्यावर 100% कंट्रोल असतं CDSL और NSDLचं. म्हणजे तुम्ही एखादा शेअर बाय केला, तो ट्रेडिंग अकाउंट मधून डीमॅट अकाउंटला गेला, तर तो
100% सेफ असतो आपण असं म्हणू शकतो. का? तर त्याच्यावर पूर्ण कस्टोडियन द्यायचं काम ह्या दोन संस्था करत असतात. ब्रोकरचा रोल हा संपतो. ठीक आहे, जोपर्यंत ट्रेडिंग अकाउंट मध्ये आहे तोपर्यंतच ट्रेडिंग अकाउंटवर ब्रोकरचा कंट्रोल असतं. एकदा का डीमॅट अकाउंटला गेला की तो पूर्णतः सेफ म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंट अकाउंट आणि डीमॅट अकाउंटचा फरक तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे. आता तिसरं आहे बँक अकाउंट. तुम्ही जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्हाला बँक अकाउंट लिंक करणं कंपल्सरी आहे. मग कुणाचं ओपन लिंक करणार बँक अकाउंट? तर ज्या पॅन वरून सेव्हिंग सॉरी ट्रेडिंग अकाउंट सॉरी ट्रेडिंग अकाउंट ओपन झालेलं आहे त्याच पॅन वरून बँक अकाउंट लिंक झालेलं पाहिजे. म्हणजे ज्याचं बँक सेव्हिंग अकाउंट आहे त्याचंच ट्रेडिंग अकाउंट पण पाहिजे. ठीक आहे, तुम्ही शेजारच्यांचं लिंक नाही करू शकत, अजिबात नाही करू शकत. एक माहिती आहे तुम्हाला, एका वेळेस तुम्ही किती बँका लिंक करू शकता? एका वेळेस तुम्ही, ब्रोकरवर डिपेंड येते, पण एका वेळेस तुम्ही 4 बँका, माझ्या माहितीनुसार एका वेळेस 4 बँका लिंक करू शकता. आता हे का महत्वाचं आहे तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. मागच्याच महिन्यातलं एक्झाम्पल आहे. आमचे क्लायंट आहेत, त्यांनी काय केलं, 6 महिन्यापूर्वी 10 लाख रुपीज डीमॅटला टाकले, म्हणजे तुमच्या अकाउंटला टाकले डीमॅटला, आणि त्याचे काही शेअर्स बाय केले. आता मागच्या 6 महिन्यापासून मार्केट कंटिन्युअस बुलिश आहे, अपसाइड आहे. क्लायंटला 10 लाख रुपीज वर आय थिंक 120 1,20,000 रुपये प्रॉफिट होतं. ठीक आहे, आता क्लायंटला पैशाची गरज होती. क्लायंटने काय केलं की 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आणि 1,20,000 म्हणजे असे 11,20,000 रुपये टोटल काय केले, विथड्रॉ केले, म्हणजे प्रॉफिट बुक केला. आणि क्लायंटने ऍडवायझरला, म्हणजे आमच्याकडून जो तुम्हाला ऍडवायझर भेटतो त्यांना फोन करून सांगितलं की माझ्या अकाउंटला हे शेअर्स आहेत, हे बुक करा आणि 11,20,000 जो काही प्रॉफिट प्लस इन्व्हेस्टमेंट आहे ते मला माझ्या बँकेत पाठवून द्या. आता बघा, खूप महत्वाचं आहे. क्लायंटच्या सांगण्यानुसार ऍडवायझरनं काय केलं, पे आउट केलं, बरोबर. दुसऱ्या दिवशी पे आउट कुठं जमा झालं, तर जी काही लिंक बँक आहे त्या बँकेत जमा झालं, म्हणजे सेव्हिंग अकाउंटला. आता एक गोष्ट क्लायंट सोबत झाली होती, काय, क्लायंट 1-2 वर्ष आधी, सॉरी खूप वर्षांआधी, एका त्याच्या फ्रेंडला एका लोन मध्ये काय होता, गॅरेंटर होता, म्हणजे जामीनदार होता. बघा, आता हे तुम्हाला काही गोष्टी माहित असतील बँकेचे रूल्स वगैरे. सो क्लायंटने जे सांगितलं मी तुम्हाला सांगतोय, किंवा क्लायंटने जे इश्यू फेस केला तो तुम्हाला सांगतोय. क्लायंट एका मित्राला जामीनदार होता. मित्रानं लोन भरलं नाही म्हणून दोघांचे अकाउंट फ्रीज बँकेनं केले होते. ठीक आहे, लोन आय थिंक खूप छोटं होतं, 5-10 लाखाचं असेल काहीतरी. मित्रानं लोन भरलं नाही म्हणून क्लायंटची बँक सील झाली होती, फ्रीज झाली होती. आता पैसे कुठे जमा झाले, ते त्याच बँकेत जमा झाले. आता बँक म्हणते लोन क्लिअर करा, तुमचं अकाउंट अनफ्रीज होऊन जाईल. सो हे इश्यू झाल्यानंतर समजून काही फायदा नाहीये. मग हे तुम्हाला आधीच माहित पाहिजे की तुम्ही एका वेळेस मल्टिपल बँका लिंक करू शकता. जर क्लायंटला आधीच माहित असतं किंवा क्लायंटला आधीच जर ह्याबद्दल अवेअर असता, तर पे आउट द्यायच्या आधीच बँक चेंज केली असती, बरोबर. खूप छोट्या गोष्टी असतात, हे आमच्या सोबत, आमच्या क्लायंट सोबत प्रॅक्टिकली घडलेले असतात, ते तुम्हाला मी सांगत असतो. ह्याचा इम्पॅक्ट हा जेव्हा लॉस होतो तेव्हा समजून फायदा नाहीये, म्हणून आधीच माहित पाहिजे. ठीक आहे. सेकंडरी मार्केटमध्ये महत्वाचे घटक कुठले कुठले आहेत आपण ते बघतोय. सेकंडरी मार्केटमध्ये 4 महत्वाचे घटक आहेत. पहिला आहे स्टॉक एक्सचेंजेस, दुसरा आहे मेंबर्स, तिसरा इन्व्हेस्टर्स आणि चौथा रेग्युलेटर. पहिला घटक महत्वाचा आहे स्टॉक एक्सचेंज. मार्केटमध्ये टोटल 3 प्रकारचे स्टॉक एक्सचेंज आहेत. पहिला आहे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, दुसरा BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, तिसरा आहे MCX. आता बघा, हे स्टॉक एक्सचेंज लाईक अ भाजी मार्केट. ठीक आहे, जसं भाजी मार्केट काम करतं तसंच हे स्टॉक एक्सचेंज काम करतात. म्हणजे तुम्हाला एखादा शेअर बाय करायचा असेल, बघा फॉर एक्झाम्पल एखादी भाजी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि एका ठिकाणी 2 भाजी मार्केट आहेत, म्हणजे ठराविक अंतरावर 2 भाजी मार्केट आहेत. तुम्हाला भाजी दोन्हीकडे सेमच भेटणार आहे, फक्त प्राइस मध्ये थोडाफार फरक असेल, बरोबर. सेम इथं पण आहे. NSE आणि BSE हे 2 प्रकारचे भाजी मार्केट आहेत. आता आपल्या भाषेत भाजी मार्केट, ठीक आहे. एखादा शेअर आपण मोबाईल ऍप मध्ये चेक करू. समजा मला समजा मला TCS बाय करायचा आहे. ठीक आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस हा शेअर मला बाय करायचा आहे. आता मी सर्च मध्ये गेलो, मी TCS सर्च केला, जास्त का
टीसीएस मी सर्च केला, तर टीसीएस सर्च केल्यावर मी कॅशवर क्लिक केलं, कारण कॅशलाच आपण इक्विटी मार्केट म्हणतो. ते का म्हणतो आपण पुढे बघणारच आहे. मी कॅशवर क्लिक केलं तर मला दोन पर्याय आले माझ्याकडे. काय? टीसीएस एनएससी, टीसीएस बीएससी. म्हणजे टीसीएस हा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये पण लिस्टेड आहे, टीसीएस हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये पण लिस्टेड आहे. आता मला जर टीसीएस बाय करायचं असेल एनएससी मध्ये, तर रेट आता सध्या, आता क्लोजिंगचा रेट आहे हा 3:30च्या क्लोजिंगचा 3855.85. जर मला शेअर हा बाय करायचा आहे तर मला या प्राइसला बाय करावा लागेल. म्हणजे जर आता मार्केट चालू असेल तर मला ह्या प्राइसला भेटेल तो. किंवा मला जर टीसीएस बाय करायचा, मी एनएससी मध्ये सॉरी बीएससी मध्ये सुद्धा बाय करू शकतो. बरोबर. बीएससी मध्ये रेट आहे 3856.05. हा क्लोजिंग रेट आहे. बघा, मिनिमम टिक साईज असते 5 पैशाची. म्हणजे दोन्ही मध्ये बायर सेलरच्या मध्ये डिफरन्स पाहिजे 5 पैशाचा. तसं बीएससी आणि एनएससी मध्ये पण कमीत कमी 5 पैशाचा डिफरन्स असतो. म्हणजे तुम्ही हा शेअर एनएससी और बीएससी कुठेही बाय करू शकता. आता दुसरा फरक बघा, आपल्याला कुठं बाय करायचा हा फरक सांगतो. जर तुम्ही एनएससी मध्ये टीसीएस चेक केला आणि स्टॉक डिटेल्स मध्ये गेला, तर सकाळपासून या शेअर मध्ये जे काही बाईंग सेलिंग झालंय त्याचा व्हॉल्यूम आहे 16 लाख, 16.40 लाख क्वांटिटी बाय सेल झालेली आहेत. पण ते जर बीएससी मध्ये गेला तर सकाळपासून फक्त 81,411 एवढ्या शेअर्स फक्त बाय सेल झालेले आहेत. म्हणजे काय? याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट समजून येईल की बीएससी मध्ये घेणाऱ्या विकणाऱ्या लोकांची संख्या, म्हणजे ओपन इंटरेस्ट हा कमी असतो, व्हॉल्यूम कमी आहे. पण एनएससी मध्ये तोच भरभरून आहे. आता नॉर्मल मार्केट असेल, ब्लू चिप शेअर असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही एनएससी घ्या, बीएससी मध्ये विकू शकता, बीएससी घ्या, बीएससी मध्ये घ्या, एनएससी मध्ये विकू शकता. बघा, पण समजा एखादा ब्लू चिप शेअर नाहीये, ठीक आहे, तो नॉर्मल कॅटेगरी शेअर आहे, ज्याच्यामध्ये डिमांड सप्लाय खूप कमी असते आणि तुम्हाला तो आता विकायचा आहे. ठीक आहे, नॉर्मल मार्केटमध्ये तुम्हाला भरभरून बाहेर सेलर भेटतील, तुम्ही लगेच विकू शकता. पण समजा मार्केट क्रॅश झालेले आहे, मार्केटमध्ये काहीतरी वर्स्ट न्यूज आलेली, आता जर तुम्ही तो शेअर बीएससी मध्ये विकायला गेला तर क्वचितच तुम्हाला बाहेर भेटेल, मे बी भेटणार पण नाही, कारण ऑलरेडी व्हॉल्यूम कमी असतो, घेणारे विकणारे कमी असतात. पण अशा कंडिशनला तर तुम्हाला बाहेर भेटेल का सांगता येत नाही. म्हणून मोस्टली आपल्याला सवय लावायची की आपल्याला तो शेअर कुठे बाय करायचा आहे, एनएससी मध्येच. ठीक आहे, एनएससी बीएससी पुढे जाऊन मर्ज पण होऊ शकतात. एनएससी चा आयपीओ अजून लॉन्च व्हायचा आहे, सगळ्यात मोठा आयपीओ ठरू शकतो एनएससी चा. ठीक आहे, आता बीएससी हा लिस्टेड शेअर आहे. तिसरा एक्सचेंज आहे एमसीएक्स. एमसीएक्स म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. गहू, ज्वारी, बाजरी, गोल्ड, सिल्वर, कॉटन हे सगळं खरेदी विक्री ज्या एक्सचेंज अंडर केलं जातं ते एक्सचेंज म्हणजे एमसीएक्स. ठीक आहे, त्यासाठी सेपरेट एक्सचेंज आहे. आणि इक्विटी मार्केटसाठी एनएससी आणि बीएससी हे दोन एक्सचेंज दिलेले आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे मेंबर्स. मेंबर्स कोण? समजा तुम्हाला एखादा शेअर बाय करायचा आहे तर तुम्हाला मेंबर थ्रू बाय करावा लागतो, म्हणजेच कोणतं? ब्रोकर्स. मार्केटमध्ये ब्रोकर्स हे दोन प्रकारचे असतात, डिस्काउंट ब्रोकर असतात आणि फुल टाइम सर्व्हिस ब्रोकर असतात. फॉर एक्झाम्पल आयएफएल सिक्युरिटीज आहे, मोतीलाल ओसवाल आहे, झीरोधा, शेरखान, एंजल वन आहे, भरपूर ब्रोकर्स आहेत. ठीक आहे, आय थिंक 46+ ब्रोकर्स आहेत. तुम्हाला ब्रोकरचं डिमांड पाहिजे. ब्रोकर सिलेक्ट करताना माझं पर्सनल सजेशन असतं की फुल टाइम सर्व्हिस ब्रोकर असेल तर जेव्हा मार्केट क्रॅश होतं किंवा काही प्रॉब्लेम्स होतात किंवा काही तुम्हाला सर्व्हिसची गरज पडते, तेव्हा तुम्हाला शक्यतो फुल टाइम सर्व्हिस ब्रोकर असेल. शेवटी ब्रोकरेज करता ऑलमोस्ट डिस्काउंटच सगळीकडे चालतं, 20 रुपये पर ऑर्डर. ठीक आहे, सो ब्रोकरेजकडे न बघता तुम्ही थोडं सर्व्हिस पण बघितलं पाहिजे, असं माझं पर्सनल सजेशन राहतं. ठीक आहे, बाकी तुमचा व्ह्यू आहे, तुम्हाला जे ऍप चांगलं वाटेल त्यात तुम्ही ट्रेडिंग करू शकता. राईट. ब्रोकर हा आपल्या चॉईस वरून आपण ठरवतो. थर्ड आहे इन्व्हेस्टर, सगळ्यात महत्वाची कॅटेगरी आहे. ठीक आहे, सेकंडरी मार्केटमध्ये दिवसभर जे काही मार्केट चालतं, म्हणजे सकाळी 9:15ला नॉर्मल मार्केट सुरू होतं, 3:30 पर्यंत जे काही मार्केट चालतं त्याच्यामध्ये ह्या 4 प्रकारची लोक असतात. पहिला आहे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स. महत्वाची कॅटेगरी आहे का? रिटेल मध्ये कोण येतं? तर रिटेल मध्ये येतो आपण लोक, म्हणजे रिटेल लोक, छोटी छोटी लोक, इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स. ठीक आहे,
दोन नंबरची कॅटेगरी आहे हाय नेटवर्थ ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे HNI लोक. आयपीओ लॉन्च आयपीओ अप्लाय करताना जर तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट वन टाइम आयपीओ मध्ये करत असाल तर तुमची कॅटेगरी HNI होते. 2 लाखापेक्षा खाली कमी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमची कॅटेगरी रिटेल येते. ठीक आहे, कॅटेगरीचा भाग आहे. आता आमच्याकडे 10 lakhs प्लस इन्व्हेस्टमेंट ज्या क्लायंटच्या असते त्यांना आम्ही HNI म्हणतो. बाकी त्याच्या खालचे सगळे रिटेल क्लायंट्स, ही असं कॅटेगरी डिवाइड केलेली आहे. बाकी नॉर्मल पीपल्स. तिसरी कॅटेगरी महत्वाची आहे, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ह्याच्यामध्ये येतात बँका, LIC, इन्शुरन्स कंपनीज, म्युच्युअल फंड्स. ही सगळी जी इन्व्हेस्टमेंट होते ती DIS कॅटेगरीमध्ये होत असते. ठीक आहे. बँका खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. तुम्ही बँकेत FD करता बरोबर. आता जर कोणी बँकेतला असेल तर तुम्हाला थोडासा अंदाज असेल ह्या गोष्टीचा. समजा XYZ बँक आहे. ह्या बँकेत तुम्ही 1 लाख रुपयाची FD केली. आता ह्या पैशाचं माझ्या माहितीनुसार बघा, ह्या पैशाचं काय होतं, 2 टाइप्समध्ये डिवायडेशन होतं. काही पैसा हा नवीन लोन द्यायला ठेवला जातो. ठीक आहे. आता बँक तुम्हाला 7% FD वर गॅरंटेड इंटरेस्ट देते बरोबर. त्यातला 2% ऑलमोस्ट TDS जातो, तुम्हाला हातात 5% भेटतात. ठीक आहे. तुम्ही जे 1 लाख रुपये FD करता बँकेत, फिक्स डिपॉझिट केलं, तुम्हाला गॅरंटेड इन्कम 5% इन हँड. ठीक आहे. नॅशनलाइज बँक असेल तर, बाकी पतसंस्था वगैरे थोडाफार खालीवर होऊ शकतो. त्यातले 50% म्हणजे 50,000 रुपये बँक काय करेल, दुसरं लोन द्यायला ठेवेल. ठीक आहे. आता प्रत्येक बँकेचा रूल वेगळा असू शकतो, मी नॉर्मल एका बँकेचं सांगतोय. 50,000 रुपये ठेवतात बँक, दुसरं लोन काय 7% देते का, कुठलंही लोन बँक एवढ्या कमीनं देत नाही. मग ते 9%, 10%, 15% पण असेल, डिपेंड तुम्ही लोन कुठलं घेताय. समजा ऍव्हरेज 10% म्हणजे इथंच बँकेचा 5% प्रॉफिट आहे. बँक काही पैसा RBI कडून पण घेत असते रेपो रेट नुसार. हा आपण डेटा पुढे बघू, पुढे सायकल आपण खूप महत्वाची बघणार आहे. राहिलेला 50% पैसा काय करते, हा ऍज इट इज DIS कॅटेगरी थ्रू, म्युच्युअल फंड थ्रू स्टॉक मार्केटमध्ये टाकते. आणि इथून बँक 12 ते 18%, खूप स्टँडर्ड रेट सांगतोय मी, 20-22% पर्यंत पण जातो हा रेशो. 12 ते 18% ऍव्हरेज रिटर्न्स घेते म्युच्युअल फंड कॅटेगरी थ्रू. आपण म्युच्युअल फंड मध्ये हा डेटा बघू. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 7% देईल, 2% टॅक्स जाईल आणि इकडून 12 ते 18% कमवते. ठीक आहे. आणि आपण काय म्हणतो, मार्केट सट्टा आहे. अहो बँक सगळा पैसा ऑलमोस्ट, ठीक आहे, मोस्टली पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते म्युच्युअल फंड कॅटेगरी थ्रू, DIS कॅटेगरी थ्रू. इन्शुरन्स कंपनीज, तुम्ही मेडिक्लेम काढला, तुम्ही हेल्थ पॉलिसी काढली, सगळा पैसा सगळा म्हणजे ऍव्हरेज मोस्टली पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतो. ठीक आहे. सो ही DIS कॅटेगरी खूप महत्वाची आहे. एखादा शेअर तुम्ही लॉंग टर्म बाय करत असाल तर DIS कॅटेगरीचा त्या शेअरवर काय व्ह्यू आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. जर ते लोक बुलिश असतील तर त्यांचं फंडामेंटल ऑलवेज आपल्यापेक्षा स्ट्रॉंग असेल, कारण त्यांच्यासाठी रिसर्च हाऊस काम करत असतात. आपण हे सगळं फंडामेंटल मध्ये बघू. नेक्स्ट कॅटेगरी आहे FII और FPI, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स और फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स. म्हणजे कोण, फॉरेन इन्व्हेस्टर्स. ठराविक लोक एकत्र येतील, एक इन्स्टिट्यूशन तयार करतील आणि हजारो कोटीचा फंड एकत्र करून मार्केटमध्ये टाकतील. खूप महत्वाचा डेटा आहे. दिवसभर ट्रेड करताना ह्या लोकांचा व्ह्यू काय आहे मार्केटवरती हे आपल्याला ऑप्शन चेन मधून बघायचंय. ऑप्शन चेन मध्ये बघतो म्हणजे काय बघतो आपण, FIs लोकांना बघतो. ठीक आहे. ह्या लोकांचं काय व्ह्यू आहे आपण पुढं डीप मध्ये बघणार आहे. आता 4 कॅटेगरी बघितल्या आपण. रिटेल लोक सोडली तर HNI, DIS आणि FIS ही कॅटेगरी सगळ्यात महत्वाची आहे. प्रत्येक कॅटेगरी कधी बघायची हे रिझन वेगळं असू शकतं. काही स्टॉक्स लॉंग टर्म बाय करायचं असेल तर आपण कुठली कॅटेगरी बघायची. एखादा स्टॉक इंट्राडे बाय करायचा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज घेऊन आजच विकायचं, ते FIS लोकांचा इंट्राडेला त्याच्यावर काय व्ह्यू आहे हे आपण पुढे बघणार आहे. रिटेल लोकांना गृहीत धरायचं का मार्केटमध्ये, मी तर नाही धरत. का, FIS लोक कमवत असतील, DIS लोक कमवत असतील, प्रॉफिट बुक करत असतील, HNI लोक प्रॉफिट बुक करतात, मग घालवतंय कोण मार्केटमध्ये.
मार्केटचा रूल आहे, मार्केटमध्ये कोणीतरी प्रॉफिट घेतो म्हणजेच तेवढाच कोणाला तरी लॉस असतो, कोणाला तरी लॉस म्हणजेच तेवढाच कोणाला तरी प्रॉफिट असतो. मग ही खालची तीन कॅटेगरी जर कमवत असेल, प्रॉफिट बुक करत असेल ही तीन कॅटेगरी, तर मग लॉस पण करतंय तर ही कॅटेगरी. ते बी उगाच नाही सांगत 10 पैकी 9 लोकांचे लॉस आहेत. ठीक आहे. आता काय आहे त्याचं कारण समजलं तर तुम्ही राहिलेल्या 1% मध्ये बसू शकता. ठीक आहे. सो खूप महत्वाच्या गोष्टी आपण पुढे बघणार आहे. एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो मी, डेटानुसार सांगतो मी, डेटा आपण पुढे बघणार आहे. पुढच्या 10 वर्षात मार्केट हे 10 पट झालेलं असू शकतं. जेव्हा 2034 मध्ये मार्केट इथून 10 पट झालेलं असेल, तेव्हा जेव्हा मागे वळून बघाल ना, की 10 वर्षापूर्वी मी स्टॉक वाईज कडे क्लास केला होता, मला ऍक्च्युअल मार्केट माहित होतं, पण मी 10 वर्षात काय केलं, तर नुसता सीबी केला आणि काय केलं, सगळा पैसा घालवला, मार्केटला सट्टा म्हणलो आणि बाहेर पडलो. 10 वर्षानंतर आता 10 पट मार्केट झालंय, बरोबर. सो फक्त ते नाही करायचं, ते आपलं ते रोज करायचंय आपल्याला, पण ते रिस्क मॅनेज करायचंय, ते फक्त ते न करता बाकी सगळं करायचंय. आतापर्यंत जे झालं त्याच्यानुसार सांगतो तुम्हाला, आयपीओ पण अप्लाय करायचे. 15,000 रुपये साईडला ठेवा, अप्लाय करत राहा, भेटला तर ठीक, प्रॉफिट होईल, नाही भेटला तर नुकसान आहे का कसलं, नाही ना. आयपीओ अप्लाय करताना पण कुठला करायचा हे पण महत्वाचं आहे, फंडामध्ये तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला आयपीओ अप्लाय करता आला पाहिजे, तुम्हाला हेजिंग करता आलं पाहिजे, तुम्हाला स्कॅल्पिंग सुद्धा करता आलं पाहिजे, तुम्हाला न्यूज कळायला पाहिजे. सगळं सगळं हे केलं तर तुम्ही लॉंग टर्म टिकणार आहे. ठीक आहे. म्हणून मार्केटचं डीप नॉलेज आपल्याला घ्यायचं, हे सगळं आपण खूप डीप मध्ये पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ट्रेडिंग, क्लिअरिंग अँड सेटलमेंट. बघा, एखादा चेक आपण बँकेत दिला तर तो 3 स्टेप्स मधून जातो. म्हणजे तो काय करेल, चेक दिला की तो क्लिअरिंगला जाईल, सेटलमेंटला जाईल. सेम बँकेचा चेक असला तरी तो सेम डेला क्लिअर होतो का, मोस्टली तो 1-2 दिवस घेईल, बरोबर. अदर बँकेचा असेल, कोऑपरेटिव्ह बँकेचा असेल तर 1 आठवडा पण घेईल. ही एक सेटलमेंट सायकल असते. तसंच आपल्या मार्केटमध्ये सुद्धा सेटलमेंट सायकल आहे. मी समजा आज एखादा शेअर बाय केला तर तो दिवस झाला टी डेट, म्हणजे काय, ट्रेडिंग डे. आता बघा, 2023 15 जानेवारी, सॉरी 25 जानेवारी 2023 पर्यंत मार्केटमध्ये T+2 सेटलमेंट सायकल होती. म्हणजे तुम्ही सोमवारी जर एखादा शेअर बाय केला तर तो बुधवारी सेटल व्हायचा. आपलं इंडियन मार्केट हे पहिलं मार्केट आहे ज्यांनी T+1 वर आणलं. त्याच्यानंतर आता T+0 आहे. म्हणजे काय, एखादा शेअर तुम्ही सकाळी 11:30ला घेतला तर दुपारी 12:30 नंतर तो तुमच्या डिमॅटला सेटल झालेला असेल. का महत्वाचं आहे बघा, ह्याच्या आधी आमच्या क्लायंट सोबत काय व्हायचं, T+2 सेटलमेंट सायकल होती. समजा एखाद्या क्लायंटच्या अकाउंटला खूप आधी काही शेअर्स घेतलेले आहेत, समजा 10 लाख रुपयाचे शेअर्स इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग क्लायंटला एखादी इमर्जन्सी आली की क्लायंट सकाळी सकाळी फोन करणार, काय म्हणणार की माझ्या अकाउंटला 10 लाखाचे शेअर्स आहेत, जे काय व्हॅल्युएशन आहे, आज प्रॉफिट बुक करा किंवा लॉस जे काय असेल ते बुक करा आणि माझ्या बँकेत संध्याकाळी लगेच पाठवून द्या, मला अर्जंट पैशाची गरज आहे. आता क्लायंटला जर T+2 सेटलमेंट सायकल माहीत असती तर क्लायंटने काय केलं असतं, 2 दिवस आधी ह्याची तयारी केली असते. कारण तुम्ही सोमवारी शेअर घेतला आणि आज विकला, सोमवारी तुम्ही तुमच्या होल्डिंग मधला शेअर विकला, तर फक्त तुमच्या लेजर बॅलन्सला पैसे जमा झालेले दिसतील, पण पे आउट करता येत नव्हतं. का, कारण त्याचं ऍक्च्युअल सेटलमेंट व्हायची 2 दिवसानंतर. म्हणजे तुम्हाला सोमवारी विकला तर बुधवारी पैसे काढता येत होते. आता इंडियन मार्केट पहिलं मार्केट आहे ज्यांनी 1 तासाची सेटलमेंट सायकल आणलेली आहे. तुम्ही 11:30 शेअर बाय केला, 12:30ला सेटल झालेला असेल. ही जी सिम्प्लिसिटी मार्केटमध्ये येते ना, आयपीओ 15 दिवसावरून 8 दिवसावरून पुढे जाऊन 5 दिवस पण होऊ शकतो, मंडेला घ्या शुक्रवारी लिस्टेड होईल असं पण होऊ शकतं. सेटलमेंट सायकल T+2 वरून T+1 आणली, त्याच्यानंतर T+0 म्हणजे 1 तासाची सेटलमेंट सायकल आहे. ह्या सगळ्यांमुळं मार्केटमध्ये सिम्प्लिसिटी वाढलेली आहे. लोकांना खूप कमी दिवसात आयपीओ लगेच पैसे विड्रॉ करता येतात. लोकांना सिम्प्लिसिटी मार्केटमध्ये आल्यामुळं काय होतंय, लिक्विडिटी वाढली आहे, लोकांचा इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. ह्याचा
ऍट द एंड मार्केटच्या ग्रोथसाठी, म्हणजे ह्याचा परिणाम मार्केटच्या ग्रोथवर हा होतोय. अजून पुढे जाऊन भरपूर चेंजेस होणार आहेत. ठीक आहे. सो ही सेटलमेंट सायकल माहित पाहिजे आपल्याला. देन रेग्युलेटर. बँकांवर जसं आरबीआयचं कंट्रोल असतं, म्हणजे सगळे रूल्स रेग्युलेशन्स आरबीआय ठरवतात, तसंच इंडियन स्टॉक मार्केटवर कंट्रोल आहे सेबीचं, म्हणजे कोणाचा, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सगळे रूल्स रेग्युलेशन्स, लॉट साईज, एक्सपायरी चेंज करणं, एखाद्या स्टॉक निफ्टी 50च्या टॉप मधून हटवणं, बॅन करणं, सर्किट लिमिट चेंज करणं, सगळे रूल्स रेग्युलेशन्स कोण ठरवतं, तर सेबी ठरवते. ठीक आहे. गोष्ट माहित पाहिजे म्हणून आपण बघतोय, खूप बेसिक गोष्टी आहेत. दे ना मार्केट टाइम तुम्हाला माहितच असेल, नॉर्मल मार्केट टाइम हा सकाळी 9:15 ते 3:30 असतो. बरोबर. म्हणजे 9:15 मार्केट ऍक्च्युअल सुरू होतं. जसं भाजी मार्केटमध्ये लिलाव चालतो ना, समोरासमोर घेणारे विकणार असतात, घेणारा प्राइस सांगतो, विकणारा तयार असेल तर लगेच बाय सेल होऊन जातं. तसंच भाजी मार्केट सारखं हे स्टॉक मार्केट 9:15 ला सुरू होतं. बरोबर. 9:15 ते 3:30 ऍक्च्युअल मार्केट असतं. म्हणजे काय, तर जर एखाद्या प्राइसला एखादा विकणारा, फॉर एक्झाम्पल XYZ शेअर आहे, 100 रुपयाला 100 क्वांटिटी सेल करायची. जर त्या प्राइसला 100 क्वांटिटी घेणारा कोणी तयार झाला, तर लगेच समोरासमोर डिमांड सप्लाय मॅच होते आणि ट्रेड डन होतो. बरोबर. हे झालं नॉर्मल मार्केट, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या आधी एक टाइम दिलेला असतो, तो म्हणजे प्री मार्केट टाइम. सकाळी 9 ला, तुम्हाला माहित असेल जर तुम्ही रोज मार्केट बघत असाल तर, 9 वाजता ऍक्च्युअल मार्केटमध्ये मुवमेंट सुरू होते. काय होतं ह्या टायमिंग मध्ये, 9 ते 9:07 मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन सुरू होतं. मार्केट एक तर गॅप अप दाखवेल, मोठं गॅप अप दाखवेल, परत हळूहळू खाली येतं. ठीक आहे. रेड दाखवेल, पण नंतर 9:07 ते 9:08 मार्केट सेटल होतं. 9:07 ते 9:08 मध्ये काय होत असतं, तर फक्त ऑर्डर्स पडत असतात. ज्याला बाय करायचं तो बायला टाकत असतो, ज्याला सेल करायचं तो सेलला एका अंदाजे प्राइसला ऑर्डर पडत असतात. आपल्याला माहित होत नाही की मार्केट नक्की कुठं ओपन होणार आहे. ठीक आहे. आता 9 ते 9:07 मार्केटमध्ये ऑर्डर्स पडतात. सिस्टम 9:08 हे सिस्टम ना एका मिनिटामध्ये मार्केट सगळं सेटल करतो. कसं करतो आपण पुढे बघू. ठीक आहे. ऍक्च्युअल मार्केट गॅप अप गॅप डाऊन कसं होतंय आपण पुढे बघू. 9:08 ते 9:15 पर्यंत, म्हणजे 9:14.59 पर्यंत तुम्हाला काहीही करता येत नाही. फ्री लुक टाइम म्हणतो आपण त्याला. तुम्हाला फक्त वेट अँड वॉच करायचं आहे. 9:15 वाजले की नॉर्मल मार्केट सुरू होतं. मग 3:30 पर्यंत डिमांड सप्लाय नुसार मार्केट खाली वर करेल. डिमांड जास्त आली तर वर जाईल, सप्लाय जास्त आला तर खाली जाईल, असं मार्केट सुरू होतं. 3:30 वाजले, मार्केट बंद झालं. बरोबर. काय वाटतं, 3:30 ला मार्केट संपलं? 3:30 ला मार्केट संपत नाही. ऍक्च्युअल लाईव्ह ट्रेड हा 3:30 ला संपतो, पण त्याच्यानंतर सुद्धा तुमच्यासाठी 10 मिनिट वेळ दिलेला असतो. त्याला आपण पोस्ट मार्केट टाइम म्हणतो. खूप महत्वाचा टाइम आहे बघा. 3:40 ते 3:50 10 मिनिट टाइम असतो. समजा XYZ, आपण एक एक्झाम्पल घेऊया. XYZ शेअर आहे. XYZ शेअर आहे. हा शेअर तुमच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी बाय केलेला आहे. कधी केलेला आहे? 5-6 महिन्यापूर्वी किंवा 1-2 वर्षापूर्वी बाय केलेला आहे. म्हणजे तुमच्या डीमॅटला तो स्टॉक सेटल आहे. जस्ट एक्झाम्पल, डीमॅटला तो स्टॉक सेटल आहे. आता काय झालं, 3:30 वाजल्यानंतर विदिन 5 मिनिटात काहीतरी एक खराब न्यूज आली. त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट खराब लागला. रिझल्ट असतात बघा, दर 3 महिन्याला रिझल्ट लागतात, म्हणजे कंपनीचे ग्रोथ आकडे डिक्लेअर होतात. ग्रोथचे किंवा जे काही प्रॉफिट लॉस असेल त्याचे आकडे डिक्लेअर होतात. समजा त्या शेअरचा रिझल्ट खूपच खराब लागला, वर्स्ट लागला. आता ही गोष्ट क्लिअर आहे की रिझल्ट खूपच खराब लागलाय, तर तो उद्या स्टॉक पडेल. बरोबर. डिमांड सप्लाय नुसार सप्लाय जास्त येईल, स्टॉक पडेल. मग आता तुम्हाला माहितीये, उद्या 9:15 मार्केट ओपन झाला की स्टॉक पडणार आहे. मग तुम्हाला 9:15 वाट बघायची का? नाही. तर तुमच्यासाठी पोस्ट मार्केट टाइम पण दिलेला आहे. जर 3:40 ते 3:50 मध्ये, ह्या 10 मिनिटात जर कोणी तो शेअर इक्विटीमध्ये, इक्विटीसाठी फक्त टाइम दिलेला हा, इक्विटीमध्ये तो शेअर त्या 10 मिनिटात कोणी बाय करायला तयार असेल,
तर तुम्ही त्या 10 मिनिटात पण तो शेअर सेल करू शकता. ठीक आहे. जर तुम्ही ज्या प्राइसला सेलला लावलेला आहे त्या प्राइसला जर कोणी घेणारा तयार असेल तर तुम्ही तो शेअर सेल करू शकता. ऍक्च्युली हा 10 मिनिटाचा टाइम आणलेला आहे ब्लॉक डील साठी. मार्केटमध्ये हेवी क्वांटिटी बाय सेल करायचं असेल तर ब्लॉक डील थ्रू केली जाते. ठीक आहे. ब्लॉक डील काय असते आपण पुढे बघू. ब्लॉक डील ह्या 10 मिनिटात होत असतात. समोरासमोर ब्लॉक डील घडवून आणली जाते. ठीक आहे. पण तुम्हाला एखादा शेअर बाय करायचं असेल किंवा सेल करायचं असेल तर ह्या 10 मिनिटात तुम्ही बाय सेल करू शकता. हे फक्त आणि फक्त इक्विटी मार्केटसाठी. ठीक आहे. आता पोस्ट मार्केट संपलं. आता मार्केट संपलं का म्हणजे मार्केट टाइम संपला का, तर अजून एक टाइम असतो जो 3:50 नंतर 4 वाजता सुरू होतो. हा तुम्हाला माहित असेल मोस्टली. AMO, आफ्टर मार्केट ऑर्डर. हा टाइम कोणासाठी आणलाय? संध्याकाळी 4 म्हणजे 3:30ला मार्केट संपल्यानंतर, पोस्ट मार्केट संपल्यानंतर 4 वाजता एक टाइम सुरू होतो. तो रात्रभर, पहाटे आणि सकाळी 9 पर्यंत म्हणजे रात्रभर चालू असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्री मार्केट पर्यंत तो टाइम दिलेला असतो. त्याला आपण पोस्ट मार्केट टाइम, सॉरी, आफ्टर मार्केट ऑर्डर टाइम म्हणतो. आता हा टाइम कोणासाठी आणलाय बघा. ज्यांना दिवसभर मार्केटमध्ये एखादा शेअर घ्यायला किंवा विकायला टाइम नाहीये. आता काही एम्प्लॉई असे असतात, काही सेक्टरचे एम्प्लॉई असे असतात की ज्यांना ज्यांना नाईट, सॉरी, डे शिफ्ट आहे आणि मोबाईलच अलाउड नाहीये. मग त्यांनी बाय सेल करायचं नाही का मार्केटमध्ये? करायचं. मग त्यांनी कुठल्या टायमिंग मध्ये करायचं? त्यांना सपोज एखादा शेअर त्यांच्या होल्डिंग मध्ये आहे, तो विकायचा आहे. मग दिवसाचा टाइम नाहीये किंवा मोबाईल अलाउड नाहीये, मग काय करू शकतात ते? रात्री कधीही झोपताना तो शेअर सेलला लावू शकतात. ऑर्डर पेंडिंग पडते. तुम्ही ज्या प्राइसला सेलला लावलाय त्या प्राइसला जर सकाळी मार्केट ओपन झालं, दिवसभरात कधीही त्या प्राइसला आला, तर तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल म्हणजे कंप्लीट होईल. अदरवाईज पेंडिंग राहून कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला बाय करायचंय, सेल करायचंय. आता AMO ऑर्डर ही इक्विटी फ्युचर ऑप्शन सगळ्यांसाठी आहे. कॉल पुट सुद्धा तुम्ही रात्री बायला किंवा सेलला लावू शकता. ठीक आहे. महत्वाचे टाइम्स आहेत प्रत्येक टाइमचं. कारण वेगळे. प्री मार्केट, पोस्ट मार्केटमध्ये ब्लॉक डील्स होत असतात. नॉर्मल मार्केटमध्ये देवाणघेवाण समोरासमोर, मार्केटमध्ये जे स्टॉक, सॉरी, भाजी मार्केटमध्ये जे बोली चालते ना, तीच बोली म्हणजे सेम लाईक दॅट बोली इथे चालू असते. ठीक आहे. डिमांड सप्लाय मॅच झाली, ट्रेड झाला, बाय सेल झालं. आता हे सगळे टाइम तुम्हाला समजले. प्रत्येक टाइमचं कारण हे वेगळे, प्रत्येक टाइमचं महत्व वेगळे. तुम्हाला प्रत्येक टाइम हा समजलाच पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं, रिझन ऑफ वाय मार्केट गॅप अप ऑर गॅप डाऊन. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल, मार्केट खूप इंटरेस्टिंगली बघत असाल, तर तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल किंवा एक क्वेश्चन तुमच्या मनात कायम आला असेल की रोज सकाळी मार्केट काय होतं? गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं. कोण करतं असं? कोणी सेबीचा माणूस वर बसलाय का, जो आज मार्केट पाडेल, उद्या वर घेऊन जाईल, मनाला येईल ते ठरवेल? अजिबात नाही असं. हे सगळं सिस्टम ठरवतं. ठीक आहे. आता एका सायकल सांगतो, थोडक्यात सांगतो, कारण आपण पुढे टेक्निकल मध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहेत. इंडियन मार्केट हे मोस्टली, बघा महत्वाचं आहे, मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगणार आहे. जस्ट सेकंड. इंडियन मार्केट हे मोस्टली डाव जोन्सला फॉलो करतं. डाव जोन्स काय हे? जसं आपलं सेन्सेक्स आहे, निफ्टी आहे, तसं US मार्केटची महत्वाची इंडेक्स आहे. ठीक आहे. आता डाव जोन्सला का इंडियन मार्केट मोस्टली, मी म्हणत नाही 100%, मोस्टली फॉलो करतं का? US मार्केट ही सगळ्यात स्ट्रॉंग इकॉनॉमी आहे, नंबर 1. नंबर 2, US इकॉनॉमी ही ऑलमोस्ट 26 ते 28 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे. आपली इकॉनॉमी आता 3.8 आहे. 4% टच केलेली आहे. का? मार्केट मोज केलेली आहे. आपण हे पुढे डेटा बघू. हा फरक आहे दोन्हीमध्ये. अजून एक कारण महत्वाचं, जे काही टॉपच्या 12 कंट्रीज आहेत त्यातल्या मोस्टली कंट्रीज मध्ये डॉलर ऍज अ करन्सी एक्सचेंज म्हणून वापरला जातो.
म्हणजे तुम्ही कुठं फॉरेनला फिरायला चालला तर तुम्हाला डॉलरमध्ये रुपीज कन्वर्ट करावं लागतं. ठीक आहे. मग आता जर युएस मार्केट सेलिंग प्रेशर मध्ये आलं तर सायकोलॉजिकली ऑटोमॅटिक डॉलर सेलिंग प्रेशर मध्ये येणार आहे. म्हणजे इकॉनॉमीवर सेलिंग प्रेशर तर बाकीच्या सगळ्या कंट्रीजच्या इकॉनॉमीवर सेलिंग प्रेशर येतो. ही सायकोलॉजिकल आहे, इकॉनॉमिकल सायकल आहे. हे आपण पुढे डीप मध्ये बघणार आहे. महत्वाचं काय आहे बघा की देवाणघेवाण जे असते इम्पोर्ट एक्सपोर्ट इथून ऍक्च्युअली इम्पॅक्ट सुरू होतो. आणि म्हणून सायकोलॉजिकली ऑटोमॅटिक काय होतं, डाव जोन्स जर पडला. आता एक्झाम्पल बघू, आता सध्या मनी कंट्रोल नावाचं ऍप ओपन करा. आपण आता मनी कंट्रोल मध्ये बघणार आहोत. पुढे जाऊन ट्रेडिंग रूल हे सगळं लाईव्ह डेटा आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो समोर तुमच्या मनी कंट्रोल ओपन आहे. ह्याच्यामध्ये इंडायसेस दिलेत, ग्लोबल इंडायसेस. ठीक आहे. एक स्लाइड केले की तुम्हाला गिफ्ट निफ्टी दिसेल आणि सोबत डाव जोन्स दिसेल. ओके. आता डाव जोन्स आहे मायनस, जस्ट सेकंड, डाव जोन्स आहे -122. डाव जोन्स मध्ये सेलिंग प्रेशर आला की लगेच सेलिंग प्रेशर यायला सुरुवात होते गिफ्ट निफ्टी वरती. आता हे बहुतेक मोस्टली लोकांसाठी नवीन शब्द असेल, महत्वाचं आहे, आपण हे पुढे बघणार आहे. गिफ्ट निफ्टी -53 आलेली आहे. आज मार्केट, इंडियन मार्केट पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे. पण गिफ्ट निफ्टी आता मायनस मध्ये, डाव जोन्स सेलिंग प्रेशर मध्ये आलेल्यामुळं गिफ्ट निफ्टी मायनस मध्ये. ठीक आहे. आता ह्याचं रिलेशन बघा, महत्वाचं आहे. डाव जोन्स मध्ये सेलिंग प्रेशर आला की आता डाव जोन्स तिकडे आत्ता चालू आहे, संध्याकाळी 7ला सुरू होतोय. ठीक आहे. 7ला कधी 8ला, डे लाईट सेव्हिंग. ठीक आहे. हे पुढे बघू आपण, महत्वाचं. डाव जोन्स मध्ये सेलिंग प्रेशर आला की मग इंडियन मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येणार आहे. पण आता इंडियन मार्केट चालू आहे का? जर 3:30ला मार्केट क्लोज झालं असेल, इंडियन मार्केट 3:30ला क्लोज झालं, तर मग रात्री कुठलं मार्केट चालू असतं? आपल्या टाइमनुसार रात्री, म्हणजे तिकडे दिवस असेल. बरोबर. डाव जोन्स चालू आहे, आत्ता इंडियन मार्केट बंद असेल. जर डाव जोन्स चालू असेल तर इंडियन मार्केट आता बंद आहे, कारण तिकडं दिवस तिकडं रात्र. बरोबर. आता गिफ्ट निफ्टी काय आहे बघा, महत्वाचं. तुम्हाला SGX नाव माहित असेल. SGX याचंच नाव चेंज करून आत्ताच्या गव्हर्नमेंटनं नाव केलेलं आहे गिफ्ट निफ्टी. GIFT, गिफ्ट निफ्टी. काय बघा, महत्वाचं आहे, मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला आता. SGX म्हणजे सिंगापूर एक्सचेंज. सिंगापूर एक्सचेंजला स्वतःचं मार्केट नाहीये. सिंगापूर एक्सचेंज मध्ये म्हणजे SGX मध्ये जे काही शेअर्स आहेत ते इंडियन शेअर्स आहेत. आपल्या मार्केटमध्ये जे ब्लूचिप शेअर्स आहेत, मोस्टली, या सगळे नाहीत, जे मोस्टली जे ब्लूचिप शेअर्स आहेत ते इक्विटीमध्ये पण आहेत आपल्या मार्केटमध्ये. का? तर कंपन्यांचं रजिस्ट्रेशन इंडियन मार्केटमध्ये, सो इक्विटीमध्ये इकडे रजिस्टर आहेत. आपल्या मार्केटमध्ये इक्विटीमध्ये आहेत, फ्युचर्समध्ये आहेत, ऑप्शन्समध्ये पण आहेत. गिफ्ट निफ्टीमध्ये म्हणजेच SGX मध्ये ते शेअर्स फ्युचर्समध्ये अवेलेबल आहेत. का? तर त्याचा एकच पर्पज आहे, हेजिंग करण्यासाठी. बघा, आता SGX म्हणजे गिफ्ट निफ्टी 16 तास चालू असते, म्हणजे तिकडं डाव जोन्स चालू आहे तर गिफ्ट निफ्टी पण चालू आहे. इंडियन मार्केटमध्ये हे शेअर्स निफ्टी इक्विटीमध्ये आहेत, फ्युचरमध्ये आहेत, ऑप्शन्समध्ये आहेत. समजा US मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आला, आपल्या मार्केटमध्ये FIs लोकांनी करोडोचं एखाद्या शेअरमध्ये बाय केले. फॉर एक्झाम्पल TCS मध्ये करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. आता रात्रीत काय खराब न्यूज आली तर काय होणार आहे? उद्या स्टॉक पडणार आहे तो. बरोबर. मग आता ही रिस्क नको म्हणून FIs लोक काय करतील, इंडियन मार्केटमध्ये बाईंग केलं असेल तर SGX म्हणजे गिफ्ट निफ्टी मध्ये शॉर्ट करतील फ्युचरमध्ये. हे शब्द नवीन वाटले ना, आपण डीप मध्ये पुढे बघणार आहे. म्हणजेच काय करतील, इकडं बाय तर तिकडं सेल करतील, शॉर्ट. इकडचं तिकडं नाही, दोन वेगळ्या पोझिशन असतील. म्हणजे उद्या जरी मार्केट पडलं तरी इकडं लॉस, तिकडं त्यांना प्रॉफिट असेल. हे झालं हेजिंग. हे कसं करायचं आपण पुढे बघणार आहे. गिफ्ट निफ्टी याचं जुनं नाव SGX होतं, नाव चेंज केलं रुलिंग गव्हर्नमेंटनं. आता काय केलं तर गिफ्ट निफ्टी. बघा, सिंगापूर एक्सचेंज मधून सेटलमेंट व्हायची, आता ह्याची सेटलमेंट होते गुजरातमध्ये. एक सिटी डेव्हलप केलेली आहे, तिचं नाव आहे गुजरात इंटरनॅशनल टेक सिटी. ठीक आहे. त्याला नाव दिलेलं आहे गिफ्ट सिटी. हे सगळं सेटलमेंट आता गिफ्ट सिटी मधून होतंय. ठीक आहे. म्हणून ह्या एक्सचेंजचं पण नाव आता गिफ्ट निफ्टी केलेलं आहे. तुम्हाला सिम्पली काय बघायचंय, जेव्हा मार्केटमध्ये काही खराब चांगली न्यूज नसेल तेव्हा मार्केट प्राइसेशन नुसार
जर डाव जोन्स सेलिंग प्रेशर मध्ये आला तर गिफ्ट निफ्टी सेलिंग प्रेशर मध्ये येईल. जर समजा आज गिफ्ट निफ्टी 200 मायनसला क्लोज झाली, उद्या आपलं मार्केट हे निगेटिव्हच ओपन होईल. का? तर गिफ्ट निफ्टी मध्ये सेलिंग प्रेशर बरोबर 200 निगेटिव्ह नाही होणार, तर नियर बाय 150, 200 किंवा 220 पण निगेटिव्ह म्हणजे मायनस मध्ये आपलं मार्केट ओपन होईल. ठीक आहे. आता सिस्टम कसं ठरवतं? सिस्टमला काय माहित रात्री काय झालं, खराब न्यूज चांगली न्यूज नाही. सिस्टमला इमोशन्स थोडीच कळतात. मग सिस्टम काय करतं बघा, जर समजा गिफ्ट निफ्टी मध्ये सेलिंग प्रेशर आलेला असेल तर सायकोलॉजिकली रात्रभर जे ऑर्डर्स पडतात बघा, मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन कसं होतं, तर रात्रभर ज्या ऑर्डर्स पडतात म्हणजे एम ऑर्डर ज्या पडतात प्लस सकाळी प्री मार्केटच्या ज्या ऑर्डर पडतात, ह्या ज्या काही ऑर्डर पडतात ह्या ऑर्डर्स मध्ये बायर पण असतील, सेलर पण असतील, बरोबर. काही लोकांचं टार्गेट असेल, काही लोकांचं स्टॉप लॉस असेल, काही लोकांचं फ्रेश बाईंग असेल, काही लोकांचं वॉट एव्हर जे काय कारण असेल, म्हणजे कोणी टार्गेटला लावेल, कोणी स्टॉप लॉस लावेल, कोणी फ्रेश बाईंग लावेल, कोणी फ्रेश सेलिंग लावेल, शॉर्ट सेलिंग लावेल, बरोबर. जर सायकोलॉजी बघितलं तर रात्री मार्केट पडलेले, डाव जोन्स पडलेले आहे, गिफ्ट निफ्टी पडलाय, तर ऑटोमॅटिक इंडियन मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढणार आहे. म्हणजे रात्रभर ज्या ऑर्डर पडल्या त्यापैकी समजा टीसीएस हा शेअर बघतोय आपण, टीसीएस मध्ये समजा रात्रभर ज्या ऑर्डर पडल्या त्यापैकी 1 लाख क्वांटिटीच्या बाय ऑर्डर पडल्या आणि 1,50,000 क्वांटिटी सेल साठी ऑर्डर पडल्या. 1,50,000 क्वांटिटी सेल साठी ऑर्डर पडल्या. मग सिस्टम काय करेल, डिमांड आणि सप्लाय चा रेशो ठरवेल. रेशोनुसार जर सप्लाय जास्त असेल तर टीसीएस हा त्या रेशोनुसार गॅप डाऊन ओपन होईल. मग आता निफ्टी कशी गॅप डाऊन ओपन होईल किंवा गॅप अप ओपन होईल, तर निफ्टी 50 मधले टॉपचे 50 शेअर्स ह्यापैकी किती शेअर्स गॅप अप, किती शेअर्स गॅप डाऊन ह्याचा एक ऍव्हरेज रेशो ठरेल आणि मग त्याच्यानुसार निफ्टी गॅप अप किंवा गॅप डाऊन ठरेल. ऍव्हरेज रेशो सिस्टम एका मिनिटात कॅल्क्युलेट करतं, असं मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं. ठीक आहे. आता डाव जोन्स आणि गिफ्ट निफ्टी पेक्षा वेगळं आपलं मार्केट कधी काम करेल, समजा युएस मार्केटमध्ये काहीतरी खराब न्यूज आहे, ते मार्केट पडलेलं असेल, पण त्याच दिवशी आपल्या मार्केटमध्ये काहीतरी रात्री चांगली न्यूज आली आहे, मग मात्र ह्याचं रिलेशन वाईस वर्सा असू शकतं. ठीक आहे. सो तुम्हाला प्राइस ऍक्शन सोबत न्यूज सुद्धा मार्केटच्या माहित पाहिजेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं. कॉर्पोरेट ऍक्शन्स मध्ये 6 गोष्टी आहेत महत्वाच्या. दिवसभर जे मार्केट अचानक पडतं, अचानक काहीतरी न्यूज येते, त्याच्या मागे ह्या कारण पण असतात. पहिलं कारण आहे बोर्ड मीटिंग. सेबीच्या रूलनुसार प्रत्येक दर 3 महिन्यानंतर एक बोर्ड मीटिंग घ्यावी लागते प्रत्येक कंपनीला. कशासाठी असते? तर क्वार्टरली रिझल्ट साठी असते. ठीक आहे. क्वार्टरली रिझल्ट म्हणजे काय? कंपनीची 3 महिन्याची ग्रोथ जी काय असेल, मग कशात अनाऊन्स केली जाते? तर बोर्ड मीटिंग मध्ये, किंवा काही स्पेशल अनाउन्समेंट असेल ती सुद्धा बोर्ड मीटिंग मध्ये अनाऊन्स केली जाते. ठीक आहे. आता जर बोर्ड मीटिंग मध्ये रिझल्ट अनाऊन्स केला, रिझल्ट खराब लागला, कंपनीच्या शेअरवर इम्पॅक्ट होणार आहे, आणि तो जर शेअर एचडीएफसी बँक, टीसीएस, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक ह्यांच्यासारखा जो हेवी वेट स्टॉक असेल व्हॅल्युएशन वाईज, तर त्याचा इम्पॅक्ट हा निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टीवर 100% होणार आहे. ठीक आहे. सो बोर्ड मीटिंग खूप महत्वाची आहे. हेवी वेट स्टॉक्सचा एखादा हेवी वेट स्टॉक असेल, त्याची बोर्ड मीटिंग तुम्हाला कधी माहित पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट काय होईल, कसा होईल हे तुम्हाला माहित पाहिजे. हे सगळं आपण फंडामेंटलचा भाग आहे, सगळा तिथे आपण स्टडी करणार आहोत. नंतर असते एजीएम और ईजीएम. एजीएम मध्ये अॅन्युअल जनरल मीटिंग, और ईजीएम म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मीटिंग. आता ही एजीएम वर्षातून एकदा असते. ठीक आहे. और 6 महिने पण असते, वार्षिक सभा म्हणतो आपण त्याला. ह्या एजीएम मध्ये काही गोष्टी महत्वाच्या अनाऊन्स केल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे कंपनीचा वार्षिक प्रॉफिट. ठीक आहे. अॅन्युअल प्रॉफिट लॉस हा या एजीएम मध्ये अनाऊन्स केला जातो. आणि ह्याच्या सोबतच डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट और बायबॅक अशा गोष्टी अनाऊन्स केल्या जातात. खूप महत्वाचं आहे बघा, ह्याच्यावर मार्केटचा इम्पॅक्ट होतो, मार्केटवर ह्याचा इम्पॅक्ट होत असतो. पहिला आहे डिव्हिडंड. आता डिव्हिडंड तुम्हाला लोकांना, बऱ्यापैकी लोकांना माहित असेल डिव्हिडंड काय असतो, की प्रत्येक प्रॉफिट मेकिंग कंपनी ही आपल्या प्रॉफिट मधला ठराविक हिस्सा
हा आपल्या शेअर होल्डर्सला म्हणजे भागधारकांना देत असते, त्याला आपण लाभांश पण म्हणतो. ठीक आहे. डिव्हिडंड हा प्रॉफिट वर ठराविक पर्सेंटेज दिला जातो. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत, मी बेसिक मध्ये तर सांगणार आहे तुम्हाला की समजा कंपनीला 100 CR चा प्रॉफिट आहे आणि मार्केटमध्ये टोटल शेअर्स आहेत 100 CR, बरोबर. तर प्रत्येकाला डिव्हिडेंड हा शेअर मागे भेटेल, बरोबर. आता एक्झाम्पल बघा, कंपनीला समजा 100 करोडचा प्रॉफिट झालाय. कंपनीने ठरवलं की ह्याच्या 10% आपण काय करू, प्रॉफिटचा ठराविक हिस्सा शेअर होल्डर्सला देऊन टाकू. का, तर शेअर होल्डर खुश तर कंपनी ग्रो करणार आहे. मग शेअर होल्डर्सला खुश करायला कंपनी डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, बायबॅक काही ना काही करत असते. ठीक आहे. पहिला आहे डिव्हिडंड. समजा कंपनीने ठरवलं की 100 CR मधला 10 CR आपण प्रॉफिट काय करू, आपल्या शेअर होल्डर्सला देऊ. ठीक आहे, जेणेकरून ते खुश आणि कंपनी पण ग्रोथ करेल. मग 100 CRच्या 10% म्हणजे किती झालं, 10 CR फॉर एक्झाम्पल. आणि समजा मार्केटमध्ये 10 CR शेअर्स आहेत, नंबर ऑफ शेअर्स अवेलेबल इन द मार्केट आर 10 CR. मग प्रत्येक शेअर होल्डरला एका शेअर माग 1 रुपया डिव्हिडंड भेटेल. समजा तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत, तुम्हाला 100 रुपये डिव्हिडंड हा नेट प्रॉफिट असेल तुमच्या अकाउंटला जमा झालेला असेल. ठीक आहे. आता जर समजा कंपनीला प्रॉफिट नाहीये किंवा प्रॉफिट मार्जिन हे कमी झालेले आहे, आता इन्व्हेस्टरला काही ना काही द्यायचंय, शेअर होल्डर्सला काही ना काही द्यायचंय, कारण त्यांना तर खुश करायचंय. कारण बहुतेक शेअर होल्डर्स हे शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतात का, तर त्यांची अपेक्षा असते बोनस, डिव्हिडंड किंवा काही ना काहीतरी भेटावं म्हणून. डिव्हिडंड साठी सुद्धा काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले जाते. आता समजा ह्याच्यावर आपण एक्झाम्पल घेऊ, बोनस आणि स्प्लिटचं आपण एक एकत्र एक्झाम्पल घेऊया. स्प्लिट म्हणजे काय, तुकडे, डिवायडेशन, बरोबर. शेअर्सचं डिवायडेशन केलं जातं का. समजा बजाज फिन्सर्वचा आपण एक्झाम्पल घेऊया. बजाज फिन्सर्व शेअरला 2021-22 मध्ये कंपनीचं प्रॉफिट मार्जिन कमी झालं होतं, म्हणजे 40% प्रॉफिट मार्जिन कमी होऊन 30%वर आलं होतं. आता कंपनी काय म्हणते की आपण या वर्षी, आपल्याला प्रॉफिट मार्जिन कमी झालंय, आपण या वर्षी काय करू, डिव्हिडंड न देता बोनस देऊ. ठीक आहे. सोबत अजून एक गोष्ट त्यांना करायची होती, कंपनीची शेअर प्राइस वाढत 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 17,000 पर्यंत गेली होती. ठीक आहे, ऍव्हरेज 17,000 मी एक्झाम्पल घेतोय. 17,000 पर्यंत शेअर प्राइस वाढत गेलेली आहे. आता मला सांगा, रिटेल लोक एखादा स्टॉक ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करताना किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी सिलेक्ट करताना कुठले करतात, तुम्ही कुठला स्टॉक सिलेक्ट करता, ज्याची शेअर प्राइस कमी असेल, 100, 200, 500, 1000, 2000, मॅक्झिमम 3000 पर्यंत, बरोबर. 3 ते 4000 पर्यंत मॅक्स. 17,000चा शेअर प्राइस रिटेल लोकांना अफोर्ड होणार आहे का. कारण ज्याला ज्याला समजा 10,000 इन्व्हेस्ट करायचे, त्याला 17,000चा शेअर बाय होईल का, नाही होणार. मग रिटेल लोकांची जर लिक्विडिटी मार्केटमध्ये कमी झाली तर ग्रोथवर थोडासा इम्पॅक्ट होतो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, बजाज फिन्सर्व काय करते, एनबीएफसी मध्ये येते, सॉरी, नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे लोन द्यायची कामं करते. बघा तुम्हाला माहित असेल, नो कॉस्ट ईएमआय ही कन्सेप्ट कोणी आणलेली आहे, तर बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व यांनी आणलेली आहे. एनबीएफसी मध्ये 70% रिटेल लोक ही यांचे क्लायंट्स आहेत. मग आता नो कॉस्ट ईएमआय कोण करतं, रिटेल लोक करतात, बरोबर. मग रिटेल लोकांचा व्हॉल्यूम तर पाहिजे मार्केटमध्ये, जेणेकरून लिक्विडिटी राहील आणि त्या लोकांना स्टॉक मध्ये इंटरेस्ट राहील. मग आता 17,000 प्राइस गेली तर ते लोक बाय करतील का, नाही करणार. मग काय केलं पाहिजे, तर आता स्प्लिट केला पाहिजे. मॅनेजमेंटचा ओन डिसिजन आहे स्टॉक स्प्लिट करायचा की नाही करायचा. मग आता ह्या एजीएम मध्ये मॅनेजमेंट काय ठरवतं, मॅनेजमेंट म्हणजे जे काय डायरेक्टर बॉडी असेल प्लस सीईओ एमडी जे काय असतील ते सगळे. ठीक आहे, हे झालं मॅनेजमेंट. मॅनेजमेंट काय म्हणतं की आपल्याला दोन गोष्टी अनाऊन्स करायच्यात एकाच एजीएम मध्ये. पहिली गोष्ट म्हणजे स्टॉक वाढत वाढत 17,000 गेलेला आहे, कंपनीला रिटेल लोकांचा इन्व्हेस्टमेंट कमी झाली आहे, तर आपण काय करू, स्प्लिट करू, म्हणजे एकाचे तुकडे करू, प्राइसचं डिवायडेशन करू, जेणेकरून रिटेल लोकांना शेअर बाय करायला अफोर्ड होईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्यांना बोनस पण द्यायचा आहे. का, डिव्हिडंड नाही द्यायचा कारण प्रॉफिट मार्जिन कमी झालेलं आहे. आता बघा एजीएम मध्ये पहिली अनाउन्समेंट करतात की आम्ही स्टॉक
स्प्लिट करतोय. पहिली अनाउन्समेंट केली स्प्लिट. स्प्लिट करताना त्यांनी सांगितलं की आम्ही एकाच 5 1:5 5:1 तुम्ही म्हणू शकतो, एका शेअरचे 5 शेअर करतोय. ठीक आहे. समजा तुमच्याकडे ही सगळी न्यूज यायच्या आधी 10 शेअर्स आहेत 17,000. एक सेकंड. 10 शेअर्स तुम्ही 17,000 इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. व्हॅल्युएशन झालं 1,70,000 रुपये, बरोबर. आता पहिली अनाउन्समेंट झाली, आम्ही स्टॉक स्प्लिट करतोय. स्प्लिट केला, एकाच 5 10चे शेअर झाले जसे का स्प्लिट केले. स्प्लिट केले, एकाचे 5 झाले. तुमच्याकडे 10 शेअर्स आहेत, 10चे झाले 50 शेअर्स, बरोबर. आता 50 शेअर्स झाले तर काय तुमचा पोर्टफोलिओ 5 पट झाला? अजिबात नाही. जेव्हा स्टॉक स्प्लिट होतो तेव्हा शेअर प्राइस ही तेवढ्याच पटीनं खाली येते, कारण त्यांना मेन काय करायचंय, 5 शेअर प्राइस कमी करायचे. मग 17,000चा 5वा हिस्सा झाला 3400, 3,400 न तुमचा शेअर तेवढा 5 पटीने खाली आला. व्हॅल्युएशन मध्ये काय फरक पडला का? अजिबात नाही. तुमचा पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन तेवढंच आहे, पण आता शेअर प्राइस 3400 झाली, कालपर्यंत 17,000 होते, बरोबर. आता मात्र काही लोक अफोर्ड करू शकतात, बरोबर. आता त्यांना दुसरी अनाउन्समेंट करायची आहे की आपल्याला प्रॉफिट कमी आहे, मग आपण काय करू, डिव्हिडेंड ऐवजी बोनस देऊया. दुसरी अनाउन्समेंट करतात ते बोनसची. बोनस देतात एकास एक. तुमच्याकडे एक शेअर असेल तर आम्ही अजून एक शेअर देऊ. जसं दिवाळीचा बोनस तो पण दिवाळीचा बोनस हा तुमचा नेट प्रॉफिट असतो. इथं फरक काय बघा. समजा कंपनीने अनाऊन्स केलं की आम्ही एका शेअर मागं अजून एक शेअर देतोय. म्हणजे तुमच्याकडे आता 50 शेअर झाले, 50 शेअर किती झाली, 100 शेअर झाले. मग तुमचा पोर्टफोलिओ परत डबल झाला? अजिबात नाही. मॅनेजमेंट खूप हुशार असतं बघा. कंपनीला ऑलरेडी प्रॉफिट कमी आहे, मग तुमचे शेअर पोर्टफोलिओ डबल कसं काय करू शकते? लक्षात घ्या, जेव्हा पण बोनस कंपनी देते, तुमचा पोर्टफोलिओचे शेअर्स फक्त डबल होतात, पण प्राइस तेवढ्याच पटीनं घसरते, तेवढ्याच पटीनं स्प्लिट होते. शेअर प्राइस झाली आता 1700. तुमच्या पोर्टफोलिओवर कसलाही फरक पडलेला नाहीये. आता मॅनेजमेंट का हुशार, 17,000 प्राइस असताना रिटेल लोकांची लिक्विडिटी कमी झाली होती, म्हणून काय केलं, स्प्लिट केला. शेअर प्राइस झाली 3400. आता बोनस पण दिला, डिव्हिडंड दिला असता तर निव्वळ प्रॉफिट शेअर करावा लागला असता. बोनस दिल्यामुळे एकाचे एकाचे अजून एक शेअर भेटला. शेअर प्राइस शेअर डबल झाले, पण तेवढ्याच पटीनं प्राइस खाली आली. मॅनेजमेंटला मॅनेजमेंटनं बोनस पण दिला आणि शेअर स्प्लिट पण केला. पण ह्याच्यात मॅनेजमेंटचा खूप फायदा आहे, पण तुमचा पण फायदा इनडायरेक्टली कसा होतो, तर जेव्हा 17,000 प्राइस होती तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ वाढत नव्हता, कारण रिटेल लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढत नव्हती. शेअर प्राइस मध्ये कुठंतरी वाढायला ब्रेक लागला होता किंवा स्टेडी ग्रोथ झाली होती. ठीक आहे, हळूहळू ग्रोथ होत होती. आता मात्र शेअर प्राइस डायरेक्ट 1700 वर आली. ज्यांना ह्या न्यूज माहीत नव्हते ना, डिव्हिडंड बोनस किंवा एजीएम आहे हे माहित पण नव्हतं, त्या क्लायंटनी ज्यांच्या कोणाला नाही येत, काल शेअर प्राइस 17,000 होती, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे म्हणून डोळे झाकून 1700 न दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा स्प्लिट झाला शेअर, बाईंग करायला सुरुवात केली. मग आता 17,000 प्राइस असताना प्राइस वाढत नव्हती. आता काय झालं, 1700 प्राइस झाल्यावर आता मात्र पोर्टफोलिओ ग्रो व्हायला लागला, कारण रिटेल लोकांची लिक्विडिटी आली मार्केटमध्ये. ठीक आहे, मग 1700 ची प्राइस 1800 जरी गेली फास्ट, तरी तुमचा पोर्टफोलिओ हा वाढायला सुरुवात झाली. असा इनडायरेक्टली इन्व्हेस्टर लोकांचा पण फायदा होतो याच्यामध्ये, पण सगळ्यात जास्त फायदा असतो मॅनेजमेंटचा. ठीक आहे, समजलं हे. बोनस, स्प्लिट, डिव्हिडंड महत्वाचं आहे. त्याचा इम्पॅक्ट हा मार्केटवर पण होत असतो. चौथा आहे, लास्ट आहे सॉरी, बाय बॅक. बायबॅक काय असतो, नावातच आहे, बाय बॅक. कंपनी काय करते, तुमचे शेअर्स तुमच्याकडून परत मागते. आयपीओ मध्ये 10-20 वर्षापूर्वी दिलेला शेअर असेल, तो तुमच्याकडून परत मागते. का मागत असेल? बाय बॅक.
महत्वाचं आहे. आपण ह्याच्यावर टीसीएस एक्झाम्पल घेऊ, कारण टीसीएस मोस्टली दरवर्षी बायबॅक करत असतो. आता एक्झाम्पल घेऊ आपण. टीसीएस ला 2022-23 मध्ये निव्वळ नफा, नेट प्रॉफिट होता 18,000 करोडचा. मी राऊंड फिगर घेतोय, 18,000 करोडचा नेट प्रॉफिट आहे. आता टीसीएस ही आयटी कंपनी आहे, काय करेल मॅक्झिमम या पैशाचं? बँकेत एफडी करेल? बँकेत एफडी करेल? नाही करणार. काय करेल? बँकेत एफडी नाही करणार. दुसऱ्या कंपनीचे शेअर घेत बसेल? दुसऱ्या कंपनीचे शेअर घेत बसेल का? नाही. काय करेल मग? बरं, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतं तर काय केलं असतं? मशिनरी घेतल्या असत्या, प्लांट सेटअप केला असता, कुठेतरी नवीन साईट सुरू केली असती. पण आता ही आयटी कंपनी आहे, 100% ऑनलाईन बिझनेस. काय करेल? मॅक्झिमम कम्प्युटर्स घेईल, लेबर हायर करेल, एम्प्लॉय हायर करेल, अजून काय करणार आहे? मग आता मॅनेजमेंट हुशार असतं. मॅनेजमेंट काय म्हणतं की आपल्याकडे 18,000 करोडचा फंड शिल्लक आहे, करायचं काय पैशाचं? मग आपण मॅनेजमेंट काय डिसाईड करतं की आपण आपलेच शेअर परत विकत घेऊ. मग ह्याला म्हणतात बायबॅक. आता त्यावेळेस शेअर प्राइस चालू होते 3,600. मी ऍव्हरेज प्राइस घेतोय, 3,600च्या आसपास प्राइस चालू होती. मला सांगा, कंपनीनं तुमच्याकडून 3,400ला शेअर परत मागितला, तुम्ही द्याल का? का द्याल? चालू मार्केट प्राइस 3,600, तुम्ही समोर विकाल ना, तुम्हाला विकायचं तर तुम्ही कंपनीला का 3,400ला परत द्याल? मग कंपनी काय म्हणते की आम्ही 4,500 न तुमच्याकडून शेअर घ्यायला तयार आहोत. आता देणार का? आता देणार, कारण समोरासमोर किती ऑलमोस्ट 900 पॉईंटचा प्रॉफिट आहे. म्हणजे 10 शेअर असतील तर किती, 9,000 पॉईंटचा, 9,000 रुपयेचा प्रॉफिट आहे तुमचा, बरोबर? आता ह्या प्रोसेसला आपण टेंडर रूट प्रोसेस म्हणतो. टेंडर रूट प्रोसेस. रूट टेंडर रूट प्रोसेस म्हणतो आपण ह्याला. सिंपल आहे प्रोसेस, थोडक्यात सांगतो काय असते बघा. कंपनी कंपनी मॅनेजमेंट काय करेल? एक्सचेंजला कळेल की आम्हाला बायबॅक करायचं 18,000 करोडचा, म्हणजे आम्हाला 18,000 करोड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, म्हणजे आमचे 18,000 करोडचे शेअर्स आम्हाला परत घ्यायचेत. आम्ही लोकांना, म्हणजे इन्व्हेस्टर लोकांना 4,500 न ऑफर करायला तयार आहोत. मग तारीख ठरते. समजा आज 1 तारीख आहे, पुढचे 15 दिवस तारीख दिली जाते. तुमच्याकडे शेअर असेल तर काय करा? अप्लाय करा. तुम्हाला 4,500 आम्ही तुमच्याकडून शेअर घेऊ. तुमच्याकडे नसेल तर काय? मग ह्याच्यासाठी रेकॉर्ड डेट दिली जाते. रेकॉर्ड डेट काय असते? तर 15 तारखेपर्यंत, फॉर एक्झाम्पल 15 तारखेपर्यंत काय करा? तुमच्याकडे नसेल तर शेअर घ्या आणि आम्हाला बायबॅकला अप्लाय करा. तुमच्याकडे नसलं तरी तुम्ही घेऊन लगेच समोर बायबॅकला अप्लाय करू शकता. होतं काय? लिक्विडिटी वाढते मार्केटमध्ये, व्हॅल्युएशन वाढायला सुरुवात होते. आता समजा तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत, तुम्ही काय करणार? बायबॅकला ऍप्लिकेशन केलं. नॉर्मल आयपीओ सारखी प्रोसेस असते ऍप्लिकेशन करायची ऑनलाईन, ठीक आहे? तुम्ही काय केलं? 100 शेअर्स अप्लाय केले बायबॅकला. आता कंपनीकडं त्या 15 दिवसात समजा 36,000 करोड शेअर्सचे ऍप्लिकेशन आले. मग आता कंपनीला तर 18,000 करोडच, 18,000 करोडच इन्व्हेस्ट करायचे. मग 36,000, ऑलमोस्ट डबल इन्व्हेस्टमेंट, डबल ऍप्लिकेशन आले. कंपनी काय करेल? 36,000 करोड घेईल का? नाही, त्यांना असं करता येत नाही, कारण त्यांनी आधीच सेबीला कळवलंय की आम्हाला 18,000 इन्व्हेस्ट करायचे मार्केटमध्ये. मग आता ह्यातून मॅनेजमेंट काय करतं? एक रेशो काढतं, ठीक आहे? रेशो ठरला 50%, कारण ऑलमोस्ट डबल ऍप्लिकेशन आलेले आहेत. मग आता काय होतं बघा. समजा तुम्ही 100 शेअर्स अप्लाय केलेत, ह्यातले 50 शेअर्स बायबॅक होतील 4,500 न, आणि राहिलेले शेअर्स तसेच तुमच्या डीमॅटला परत जमा होतील किंवा परत शिल्लक तसेच राहतील. मग आता 50 शेअर्स कितीने गेले? 4,500 न. मग 4,500 गुणिले 50, जे काही व्हॅल्युएशन आहे, हे पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटला जमा होतात, ठीक आहे? कारण हे डिमॅटला येत नाहीत, कारण ते पे आउट प्रकारे तुमच्या डायरेक्ट बँकेत जमा होतात, ठीक आहे? अशा प्रकारे तुम्हाला संधीचा फायदा घेता येतो. ह्या सगळ्या कॉर्पोरेट ऍक्शन्सचा मार्केटवर परिणाम होत असतो. मार्केट पडल्यानंतर, मार्केट वाढल्यानंतर तो तुमचा लॉस होणार आहे, तो झाल्यानंतर तुम्हाला समजून काही फायदा नाहीये. म्हणून आधीच या सगळ्या गोष्टी क्लिअर माहित पाहिजेत, ठीक आहे? ठीक आहे.